सर अनुजाला फोन लावा. ते टाईप करून जेव्हा नमस्कार, शुभेच्छा वैशालीताईकडून. नमस्कार. चला 7 वाजलेले आहेत. तर आपले अधिकृत प्रस्तावनाकार जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी चंदू पाटणकर, लोलक सतरंगीचा एक सदस्य, मी मधला वेळ भरून काढायचा प्रयत्न करतो. बरं का? माझ्या मते आपण सुरू करूया ना. काय प्रस्तावना? नाही सगळे तुम्ही लोलकचेच प्रस्ताव लोक आहेत, नाही नाही त्यांना आहे सगळ्यांना माहिती आहे काय आहे. माहिती आहे. पण आता वैशालीताई आहेत, नीलकंठ पावसकर सर आहेत, आशिष सावंत आहेत, यांना लोलक बद्दल माहिती नाही. त्या लोलक बद्दल थोडक्यात मी माहिती हो, देतो आमचे आणि सहकारी आहेत कार्यक्रमाला सगळे. सुरुवात करतो. आमचे तोपर्यंत सहकारी आहेत सगळे म्हटलं. हो हो, पण त्यांना लोलक संबंधी माहिती आहे की हो नाही मला हो, कल्पना नक्की नाही. नक्कीच. त्यासाठी थोडक्यात सांगतो लोलक संबंधी, बाकी काही नाही. हो, सांगा ना हा, आवर्जून. धन्यवाद. तर मित्र हो, लोलक सतरंगी हा जो व्हॉट्सअपचा समूह आहे हा 19 डिसेंबर 2021 ला चालू झाला आणि आजतागायत तो चालू आहे व्यवस्थित. त्याच्यावरती अधिकृतरित्या 199 का 201 सभासद आहेत. पण त्याच्यामधले साधारण 30-35 जण सक्रिय असतात. सातत्यानं ते आपली कला सादर करत असतात आणि या समूहावरती फक्त स्वरचित कला आणि साहित्य सादर करावं ही अपेक्षा आहे. आणि बाकी कुठलीही गोष्ट, अनुजा 2 मिनिटं मला दे फक्त. आणि बाकी कुठलीही गोष्ट आपण इथे करत नाही. नो फॉरवर्ड नथिंग. कुठल्याही राजकारणाची वादाच्या विषयांवर चर्चा नाही, कुठलीही वैयक्तिक टीका नाही. साहित्यावरती वगैरे जी काही चर्चा असते ती चांगली होत असते. तर गेली 4 वर्ष अत्यंत छानरित्या हे चालू आहे. बरंच आदान प्रदान होतं. ही लोलकची अत्यंत त्रुटक माहिती देतो. तुम्हाला पण मी आमंत्रित करतो की लोलकचे सभासद व्हा. आपली कविता असेल, गझल असेल, नाट्यछटा असेल, गाणं असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, जे काही स्वनिर्मित आहे ते आपण लोलकच्या व्यासपीठावरून जरूर सादर करा. तुम्हाला नक्की आवडेल. आमच्या काय काय तिथे घडामोडी होत असतात, काय काय साहित्य येत असतं, मला खात्री आहे. अनुजा, ओव्हर टू यू. नमस्कार, माझे नाव डॉक्टर अनुजा शिवते. आपणा सर्वांचे मी आजच्या लोलक सतरंगी ग्रुप तर्फे आयोजित परिसंवादामध्ये मनपूर्वक स्वागत करते. अंतरीच्या स्पंदनांची ऐक आता हाक थोडी, छंद वेड्या या मनाला जीवनी वाटेल गोडी. छान. आज आपण अशा एका साहित्यिक दाम्पत्याची मुलाखत ऐकणार आहोत, ज्यांनी त्यांचा साहित्य आणि लेखनाचा छंद एकत्र जोपासला आहे आणि कवितांच्या माध्यमातून त्यांच्या अंतरीच्या भावना आपल्या सर्वांसमोर मांडल्या आहेत. आजची मुलाखत आहे सौ मुग्धा आणि श्री संजय कुळये यांची. सर्वप्रथम मी ओळख करून देते कवयित्री सौ मुग्धा संजय कुळये मॅडम यांची. मुग्धाताईंचे शिक्षण MA DSN असे झाले आहे. त्या गेल्या 31 वर्षांपासून प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांना वाचन, लेखन, गायन, सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचे बरेच लेखन तरुण भारत, सकाळ, लोकमत यामधून प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे अंगणातील पाहुणे नावाचा तसेच अंगणातील पाहुणे नावाचा बालकाव्य संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. सध्या त्या काव्यप्रेमी शिक्षक मंच रत्नागिरी येथे जिल्हाध्यक्षा, गझल मंथन जिल्हा सचिव, प्रेरणा बाल समूह रत्नागिरी मध्ये प्रशासिका या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या अमूल्य कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, रत्नसिंधू संस्थेतर्फे राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य रत्न पुरस्कार आणि राज्यस्तरीय काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार दिलेले आहेत. पुढची ओळख त्यांचे पती म्हणजे श्री संजय बाळकृष्ण कुळये यांची. सर हे पदवीधर शिक्षक जिल्हा प्रतिशत शाळा कोंडी तिवरे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे आहेत. ते रत्नागिरीमध्ये माजी तालुका सचिव, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्र प्रमुख आहेत होते.
सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी कुणबी कर्मचारी संघटनेच्या रूपातून योगदान केलेले आहे. ते रत्नागिरी येथे काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे कार्याध्यक्ष आणि गझल मंथन संस्थेचे कोकण विभाग प्रमुख आहेत. त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके सागर लाटा आणि मी मुक्त प्रवासी हे काव्यसंग्रह आहेत. त्यांनी काव्यांकुर हा हरिची नंबर 1 शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवितांच्या संग्रहाचे संपादन व स्वखर्चाने प्रकाशन केले आहे. त्यांना कवितांसोबतच गझलची देखील आवड आहे आणि नुकताच त्यांना गझल मंथन साहित्य संस्थेचा गझल यात्री 2025 पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सांगावे तितके थोडे आहे, मात्र आता त्यांच्या स्वतःकडून त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि कवितांची गोडी ऐकावे असे मला वाटते. आज त्यांची मुलाखत घेणार आहेत डॉक्टर विद्या देशपांडे व सौ अंजली दीक्षित. डॉक्टर विद्या देशपांडे या सोलापूरमध्ये बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे वृत्त फुलोरा आणि वृत्तांजली हे 2 वृत्तबद्ध कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. अंजली दीक्षित पंडित या संभाजीनगर येथे राहतात. त्यांनी BSc MBA केले आहे व आता सध्या MA सायकॉलॉजी देखील करत आहेत. त्यांची निवेदक, सूत्रसंचालक, अभिवाचक म्हणून ओळख आहे. मनातलं काही आणि स्वसंवाद तरंग या सादरात लिखाण आहे. आता मी पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याकरिता अंजली मॅडम यांना आमंत्रित करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद डॉक्टर अनुजा. थँक्यू मॅडम. नमस्कार सर्वांना. कवितेच्या आणि गझलेच्या सौंदर्यानं वेडावलेले आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आणि गझल असो किंवा कविता असो, ती कवीच्या अंतर्मनाचा पडसाद असते, जी एका काळजातून उसळते आणि दुसऱ्या काळजावर कोसळते, ती वा. कविता असते. आज लोलक सतरंगीतर्फे आयोजित मुग्धा कुळे आणि संजय कुळे यांची कविता हा परिसंवाद आपण घेणार आहोत आणि त्यासाठी मी मुग्धा कुळे आणि संजयजी कुळे यांचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. फुगेवाला आला आई फुगेवाला आला, फुगेवाला आला आई फुगेवाला आला, काही एक प्रॉब्लेम मोठा येतोय का? फुगा मला, लाल मोठा फुगा आवडलाय मला, लाल मोठा फुगा आवडलाय मला, रंगीत फुग्यांमधून भारी वाटला. फुग्यावर आहेत पांढरे ठिपके गोल, पाहून तुलाही आवडेल का बोल. उंच उडेल आकाशी फुगा माझा लाल, दुरूनच तुम्हीही गंमत त्याची पाहाल, दुरूनच तुम्हीही गंमत त्याची पाहाल. अगदी धमाल छोटी दोस्त मंडळी आहेत या अंगणातले पाहुणे. या बालकाव्य संग्रहात मुग्धाचा हा पहिला बालकाव्य संग्रह आहे आणि खूप सुंदर रंगीत आकर्षक चित्र आहेत. एकदम सुरेख मांडणी केली आहे. पेपर एकदम ग्लॉसी सुंदर वापरलेला दिसतो आणि खूप खूप मजा, म्हणजे धमाल येते ते वाचताना. अगदी लहान मूल होऊन जातो आपण. तर आणि विशेष म्हणजे त्याचं मनोगत हे खूप सुंदर झालंय मुग्धा. तर तुला म्हणजे काय सांगता येईल, कशी सुचली ही सगळी दोस्त मंडळी तुझ्या मनात आली आणि कागदावर उतरली? कसं काय म्हणजे काय प्रोसेस होती, थॉट प्रोसेस? काही नाही, शाळेत असताना कसं लहान मुलांशी आमचा संपर्क येतो आणि मग लहान मुलांना कशी गाणी गोष्टी खूप आवडतात. जर त्यांना छोटी छोटी गाणी बडबड गीताच्या स्वरूपात सांगितली ना, तर त्यांना ती इतकी आवडतात की ती सतत गुणगुणत राहतात. आणि त्यांच्याशी बोलता बोलता मग मी सुद्धा गाण्यात बोलायला लागले, की एखादी ओळ आपण असं त्यांना सांगायला लागले, मग त्याच्या पुढची सांगा तुम्ही. असं करता करता काय झालं, मला मग ती गोडी लागली की गेय कविता आपण लिहूया आणि छोटी छोटी बालगीतं अशा स्वरूपाने आकाराला आली. की त्या मुलांनीच मला खरं तर घडवलं. मुलांशी बोलता बोलता आपोआप ती छोटी छोटी गाणी माझ्याकडून तयार होत गेली आणि ते मला असं वाटते 2015-16च्या काळात ती लिहिलेली आहेत छोटी छोटी गाणी. अच्छा, आणि तू त्याच्या मनोगतात लिहिलं होतं की तुझं काहीतरी पायाला काहीतरी झालं होतं, ते काय आहे हो. म्हणजे काय हा तो? म्हणजे कसं आहे, मनात आपलं खूप येतं लिहायचं किंवा काय लिहावंसं वाटतं, पण त्यासाठी निवांत वेळ किंवा जी एकाग्रता शांतता लागते ती आपल्याकडे नसते नोकरी करत असल्यामुळे. पण एकदा काय झालं, माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि मग
पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे महिनाभर मी आपोआप जागेवर बसले. जागेवर बसल्यानंतर मग साहजिकच आहे माझ्याकडून मग लिखाणाला जो काय म्हणतोय तो वेळ मी सत्कारणी लावला. भरपूर लिहित गेले. अगदी वर्षभर लोकमतच्या पुरवणीत पुरतील एवढे मी सदरात त्या लेखन केलं. लोकमंच पुरवणीसाठी वर्षभर पुरतील एवढ्या. आणि त्याच जोडीला मी छोट्या छोट्या कविता लिहिल्या त्याच काळामध्ये. म्हणजे नुसतं जाग्यावर बसल्यामुळे मी त्याचा तो उपयोग चांगल्या प्रकारे केला. त्यामुळे तो पाय फ्रॅक्चर झाला, ते दुखणं विसरले आणि त्या पायाला मी पहिल्या आधी थँक्स दिले. त्याच्यामुळे मला कुठेतरी माझ्यातली कवयित्री सापडली असं वाटायला लागलं. वा वा, म्हणजे ही तुझ्यासाठी इष्टापत्ती ठरली तर. आणि हो. छोट्या बालदोस्तांसाठी सुद्धा इष्टापत्तीच म्हणायला पाहिजे ती. खूप छान मुग्धा, खूप छान. आणि यानंतर मला वाटतंय डॉक्टर विद्या देशपांडे यांनी त्यांच्या मनातला पुढचा प्रश्न नक्की विचारावा. नमस्कार रसिक लोलकवासियांनो, मी डॉक्टर विद्या देशपांडे. मला आता कनेक्शन मध्ये जरा प्रॉब्लेम वाटतोय. आता मला माहिती नाही ऐकायला येते का नाही, कारण माझ्याकडे नीट येईना झालंय. आत्ता तरी येत आहे, पण मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर अंजली तू जरा सावरून घे. माहिती नाही माझ्याकडे कनेक्शनचा काय प्रॉब्लेम येईल ते. असो, मुग्धाताई कुळे आणि संजयजी कुळे यांच्या बरोबरची आजची ही भेट ही फक्त मुलाखत नाही तर दोन मनाच्या सर्जनशील संवादाची मैफल आहे. मुलाखतीची सुरुवात अंजलीच्या प्रश्नाने झालीये. अंगणातील पाहुणे या मुग्धाताईंच्या बालकविता संग्रहाबद्दल आपण जाणून घेतलं. आता मुलांचं वय, आवड निवड, समजशक्तीनुसार लिहिलेलं साहित्य, ज्यातून मनोरंजनाबरोबर शिक्षण, प्रेरणा आणि संस्कारही मिळतात, ते म्हणजे बालसाहित्य. तसंही दर्जेदार बालसाहित्य फारसं लिहिलं जात नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी प्र के अत्रे, गदिमा, विंदा करंदीकर, साने गुरुजी, राजीव तांबे आणि आत्ताच्या काळातले एकनाथ आव्हाड यांनी सरस बालसाहित्य निर्माण केलंय आणि आपल्या मुग्धाताईंनी सुद्धा त्यात स्थान मिळवलंय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. माझा दुसरा प्रश्न मुग्धाताईंना असा आहे की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे ही जाणीव त्यांना प्रथम का आणि कशी झाली? मुग्धा. धन्यवाद विद्याताई. खरं तर लहानपणापासून मला वाचनाची भरपूर आवड होती आणि गायनाची सुद्धा आवड होती. लहानपणी आता जसे मी मुलांसाठी गाणी लिहिली तशी लहानपणी मला स्वतःला, म्हणजे आमच्या शाळेत शिकवायच्या बाई, ती गाणी मला गुणगुणायला घरी सतत आवडायचं. मी सतत ते गात बसायची, त्याच्यावर नाचत बसायची, अशी खूप आवड होती लहानपणी. असं करता करता वाचनाकडे पण मी ओढले गेले. वाचनातून मग काय झालं, हळूहळू मला जाणवायला लागलं की आपण जे वाचतोय तशा पद्धतीने आपण पण काहीतरी व्यक्त झालं पाहिजे. पण तरी सुद्धा काय झालं माहितीये, माझ्या शिक्षणानिमित्त मी काही माझं शिक्षण गावी झालं, काही शिक्षण मुंबईला झालं. मग अशा काळात गावच्या मैत्रिणी दुरावायच्या, मुंबईवरून गावाला आले की मुंबईच्या मैत्रिणी दुरावायच्या. मग त्यावेळेस मला पत्र लिहायची सवय लागली. मग पत्र त्या मैत्रिणींना मी भरभरून पत्र लिहायची आणि मग त्या मैत्रिणींच्या घरातून पण सगळ्यांचे प्रतिसाद यायचे की तुझी मैत्रिणी खूप छान लिहिते आणि चांगलं वाटतं वाचायला वगैरे. ते म्हणजे असं संवेदनशील लिहायची, ते त्यांना खूप आवडायचं. आणि ते पत्र लिहिता लिहिता मला हळूहळू काहीतरी कुठल्या तरी एखाद्या विषयावर आपण व्यक्त व्हायला पाहिजे असं कुठेतरी जाणवायला लागलं. पण खरी जाणीव मला झाली ती लग्नानंतरच म्हणूया. त्यासाठी संजयजींनी मला प्रोत्साहन दिलं. म्हणजे तरुण भारत मध्ये सखी ही एक सदर होतं, सखी. तर सखीसाठी त्याच्यामध्ये एक विषय होता माझी या मायेरा, आणि माहेराबद्दल लिहायचं होतं. तर संजयजींनी मला सांगितलं की या सखी सदरासाठी तू पण लिही काहीतरी, तुला चांगलं लिहिता येते तर तू पण लिही. कारण त्यांना सुद्धा मी पत्र पाठवलेली, त्यांना तो अनुभव होताच की तुला चांगलं लिहिता येतं तर लिही. मग मी त्या सखी पुरवणीसाठी माझी या माहेरच्या आठवणी, अतिशय म्हणजे त्या अगदी बालपणापासून माझ्या नदीच्या आठवणी असतील, माझं बालपण जसं गेलं भावासोबत म्हणूया किंवा मैत्रिणींसोबत, वाचनामध्ये कसं गेलं, ते सगळं मी जसंच्या तसं लिहिलं त्या पुरवणीमध्ये. आणि तो लेख इतका सगळ्यांना आवडला की सगळ्यांनी खूप चांगलं, म्हणजे मला त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या, आणि त्याच्यामुळे आपोआप मग प्रोत्साहन मिळत गेलं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. ती जाणीव मला जवळजवळ सांगते तुम्हाला 2002 साली तो माझा लेख प्रकाशित झाला आणि वर्तमानपत्रात आपला लेख छापून आलाय. हे म्हणजे भावनाच मला खूप अशी भरून म्हणजे खूप छान वाटली. आणि आपण लिहिलं पाहिजे काहीतरी, आपल्याला लिहायला बऱ्यापैकी थोडं तरी जमतंय अशी जाणीव तेव्हा झाली. आणि तेव्हापासून मग मी लिहायला लागले गद्य स्वरूपात वगैरे असं. छान, चांगलं वाटलं ऐकून हे. माझा आता संजयजींना प्रश्न आहे. त्यांचे पण कविता संग्रह सागर लाटा, मुक्त प्रवासी प्रकाशित झालेत. कविता ही फक्त कागदावरची अक्षरं नाहीत,
तर हृदयातनं उसळलेल्या ओघळलेल्या भावनांच्या सरी असतात. याच एका कविता संग्रहातील पाळणा घरी कविता मला फार आवडली आणि खूप अशी हृदयस्पर्शी चांगली कविता आहे. त्याच्यात एक निरागस बाळ त्याच्या आईला प्रश्न विचारते की खूप एकटं एकटं वाटतंय, किती आई सांगू तुला. खूप एकटं एकटं वाटतंय, किती आई सांगू तुला. कुठं जातेस रोजच तू पाळणा घरात ठेवून मला. त्या लहानग्याचे वडील देवाघरी गेलेले आहेत आणि आईला उदरनिर्वाहासाठी बाळाला पाळणा घरात ठेवून कामाला जावं लागतंय. सुरुवातीला कवितेत बाळाच्या डिमांड्स आहेत. तो म्हणतो की खेळावं तुझ्या मांडीवर असं किती वाटलं तरी, खेळावं तुझ्या मांडीवर असं किती वाटलं तरी माझ्यासाठी वेळ देण्यास असतेस कुठं तू घरी. असं हे म्हणणारं बाळ परिस्थितीमुळे आपोआप शहाणं होतं आणि म्हणतं मीच माझी आई होईन, मीच माझी आई होईन, मीच मला अंगाई गाईन, तुझी वाट बघता बघता चुपचाप आपला झोपून जाईन. तर असं फार हृदयस्पर्शी आणि कारुण्य रसाने ओथंबलेली ही कविता आहे. माझा दुसरा प्रश्न याच बाबतीत आहे संजयजींना की तुम्हाला ही कविता कशी सुचली? स्वतःच्या अनुभूतीतून की आजूबाजूचं वास्तव पाहून? साध्या सोप्या शब्दातून इतकं कारुण्यमय कसं काय लिहिलं गेलं? सांगतो. माझा मुलगा चिन्मय हा 5वीला असताना त्याची ह्याच्यासाठी निवड झाली सायन्स ऑलिम्पियाडसाठी. अच्छा. मग तो जिल्ह्यातून त्याची निवड झाली. पुण्याला त्याचं परत सिलेक्शन झालं आणि शेवटचं त्याची जी चाचणी होती ती गोव्याला होती, पणजीला. तेव्हा आम्ही रत्नागिरीवरून ट्रेनने गोव्याला गेलो आणि परत येताना आवाज येतोय ना ऐकायला? येतोय. तर परत येताना आम्ही थिविमला बसलो. थिविम हे स्टेशन आहे गोव्यातलं. तर तिथं बसलो. तिथे आमच्या बरोबर एक ती बाई आणि तिचं लहान मूल साधारण 4-5 वर्षाचं असेल ते. तर ते आमच्या समोरच्या सीटवर बसलं होतं आणि त्यांच्यात मध्ये जो संवाद झाला होता ते मला ते सतत माझ्या कानावर म्हणजे ते म्हणजे कोरलं गेल्यासारखं झालं होतं. त्या मुलगा लहान होता, त्याचे वडील गेलेले होते आणि त्याच्या आईला असं पाळणा घरात ठेवून दुसऱ्याकडे ठेवून त्याला ती आपली कामाला जायची. तर तो मुलगा त्या आईला सारखा सारखा प्रश्न विचारायचा, तू का घरी थांबत नाहीस, माझ्यावर का राहत नाहीस, किंवा बाबा कुठे गेले, असं ते सगळं असायचं. मग ते बरीच त्यानंतर 2-3 वर्ष गेली आणि मग आमच्या मुलीला दुसऱ्याकडे ठेवायची वेळ आली आम्हाला, घरी कोण दुसरं नसल्यामुळे. आणि तेव्हा ते जास्त जाणवलं आणि तेव्हा मग तिची कविता झाली. असा तो फार सगळं छान. हे. म्हणजे स्वअनुभूती पण आहे आणि हा बाहेर पण बघितलेले तुम्ही आणि स्वानुभूती जास्त आहे, स्वानुभूती जास्त आहे त्याच्यात. खरंय. बाहेर पण सगळीकडे आता हा आणि प्रसंग. ही प्रत्येक आईची व्यथा आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि ऍक्च्युली हे स्वतःच्या अनुभवातनं आल्यामुळं ती कविता एकदम अशी म्हणजे टच होते. हृदयस्पर्शी जे म्हणतो ना ते अगदी अगदी जाणवतं त्या कवितेतून. मला संजय सरांना एक असं पण विचारायचं की कविता तर तुम्ही खूप लिहिल्या, म्हणजे खूप आधीपासून लिहिल्या, तर गझलेकडे कधी वळावं असं वाटलं किंवा का वळावं असं वाटलं? म्हणजे थोडक्यात गझलेने तुमच्या आयुष्यात प्रवेश कधी आणि कसा केला हे तुमच्याकडनं ऐकायचंय आम्हाला. तसं कविता मी 6वी-7वी पासून लिहित होतो. माझी पहिली कविता 10वीत असताना प्रसिद्ध झाली होती एका दिवाळी वाव अंकामध्ये. वा. तर त्यानंतर म्हणजे ते मध्यंतरी वाचन चालू होतं. आमच्या गावात नाथपै ग्रंथालय आहे. तिथं मी जाऊन जास्त करून कवितांचीच पुस्तकं वाचायचो, म्हणजे लहानपणापासून आवड असल्यामुळे. तर त्यामध्ये सुरेश भटांचे एल्गार किंवा ते झंझावात हे माझ्या हाती लागले आणि ते वाचून इतकं हे वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. पण त्याला गझल म्हणतात किंवा काय ते मला तेव्हा काय माहिती नव्हतं आणि त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला. पण ते काय याच्यात वृत्तात वगैरे असं काही नव्हतं. काही कवितेसारखे मी त्यात लिहिलं होतं आणि नंतर मग मध्ये बरीच वर्ष गेली. मग गझलीशी असा काय ओळख वगैरे काय झाली नव्हती. कविता मात्र लिहित होतो मी. आणि मग जेव्हा मला वाटतं 15-16 मध्ये असेल, 2015-16, एका
मला वाटतं अनिल कांबळे, आपल्या अनिल कांबळेंचा तो हे वाचणार वाटतं समूह. त्यात ते गझल मंथन नंतर सुरू झालं. अगोदर रावांनी एक समूह स्थापन केला होता. तर मी दाखल झाल्यानंतर मला गझलेची ओळख झाली आणि सुरुवात झाली काही थोडंफार लिहिण्याची, पण वृत्तात अजून तितकंच चांगलं लिहिता येत नव्हतं. राज रणधीर यांनी आपला गझल कार्यशाळा सुरू केली होती आणि त्यात मग गेल्यानंतर मग शिवाजीराव काळे, नंतर आपल्या स्नेहलताई, स्वतः राज रणधीर यांच्याकडून मग ती अधिक समजून गेलं. वृत्तबद्ध कसं लिहायचं आणि त्या वृत्तांचा सराव, गझल हे सगळं नंतर मग सुरू झालं आणि अशा पद्धतीने मग हळूहळू मी गझल लिहायला लागलो. अच्छा अच्छा. नाही, खूप छान खूप छान. हा प्रवास अगदी छान आहे. पण आता कविता कुठल्याही असोत, म्हणजे वृत्तबद्ध कविता असोत किंवा मुक्त छंदातल्या कविता असोत, मग हम्म, त्यातून व्यक्त होणं आणि गझलेतून व्यक्त होणं यात थोडा फरक आहे, म्हणजे निश्चित फरक आहे. तर मग बरोबर. तुम्हाला असं वाटतं का की गझलेतून व्यक्त होताना तुम्हाला लिमिटेशन्स आले का? किंवा असं तुम्हाला वाटतंय का की नाही, गझलेपेक्षा आपल्याला कवितेतनं जास्त छान आपण व्यक्त होऊ शकतो? तुमचा काय म्हणजे त्याच्याबद्दल काय विचार केला तुम्ही? कसं तुम्ही त्याला हँडल करता? हा, नाही, काही असे विचार असतात की सगळेच वृत्तबद्ध काही लिहिता येत नाहीत आपल्याला. मग त्यात वृत्तांचे किंवा गझल म्हटलं तर त्यात मग प्रदीप कापया यांचे त्याच्या साच्यामध्ये लिहावं लागतं. मग असं जर जमत बरोबर. नसेल तर सरळ कविता लिहावी, ते पण जमत नसेल तर मुक्तछंद लिहावा. पण मला अच्छा तसं काय जाणवलं नाही. मी गझल लिहायला लागल्यापासून जास्त करून गझलच लिहितो, कविता जरा कमी झाल्या आहेत. आणि अच्छा. मला तरी असं वाटतं मी एक ओळ मी 10-12 वृत्तामध्ये लिहून पाहिली होती. म्हणजे आपला एखादा बरं. विचार आपण कुठल्या तरी वृत्तामध्ये लिहिता येतो आपल्याला. कुठलं तरी वृत्त आपल्याला असं सापडतं की त्यामध्ये ते आपण व्यक्त होऊ शकतो. ठीक बरोबर बरोबर. अच्छा. म्हणजे तुम्हाला गझल कवितेपेक्षा जवळची वाटतीये सध्या? हा, सध्या सध्या वाटते. हो, छान छान. नाही, खूप छान. मला वाटतं विद्याताईंना इथं याच संदर्भात काहीतरी विचारायचंय. हो ना विद्याताई? आहे. हा, विचारूयात आपण. गझलेचाच विषय चाललाय त्यामुळे गझलेबद्दलच मी विचारणार आहे. अंजलीच्या प्रश्नांना संजयजीने अतिशय जिव्हाळ्याने आणि समर्पक उत्तर दिले. तर मी त्यांना गझले संदर्भात प्रश्न विचारते की मी पण अलीकडे गझल लिहिण्याचा प्रयत्नच करते. बऱ्याचदा माझ्या शंका मी संजयजींना पण विचारते. हम्म, तसं तर माझी छोटी गुरु म्हणजेच माझी अंजली वयाने छोटी आहे, पण माझी ती गझलच्या बाबतीत गुरु आहे. तर तिच्याही गझला छान असतात. तिलाही फोन करून अधून मधून मी सत्वत असते. असो, तर आपण प्रश्नाकडे वळूयात. अलीकडे मराठी गझल खूप पॉप्युलर होत चालली आहे. गझलेच्या तांत्रिक बाबींवरती पण बराच काथ्याकूट होतोय. गझल गुरु आणि गझलकार यांचं जणू पेवच फुटलंय असं आपल्याला म्हणलं तरी चालेल. शिकणारे पण बरोबर आहे. तेवढेच आहेत, शिकवणारे पण तेवढेच आहेत. तर माझा संजयजींना असा प्रश्न आहे की तुमचा गझलेचाही अभ्यास चांगला आहे आणि तुम्ही वेल नोन गझलकार आहात. तर गझलेतील मक्ता, मतला, हा, काफिये आणि रदीफ यांचा विचार तुम्ही कसा करता? म्हणजे थोडक्यात आधी रदीफ ठरवून त्यानुसार काफिये, का काफिये आधी ठरवून त्यानुसार खयाल, का खयाल आधी सुचून त्यानुसार काफिये रदीफ, किंवा काय? आणि यातच माझा उपप्रश्न सुद्धा आहे की उत्तम हम्म, गझल उतरण्यासाठी काय परिश्रम घेतले पाहिजेत? हा. चांगला प्रश्न आहे हा. आता तुम्ही जे सगळे प्रकार सांगितला त्या सगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जे जसं जसं सुचेल तशी तशी आपण गझल लिहू शकतो. म्हणजे बऱ्याचदा आधी मतला सुचतो आणि मतला सुचल्यावर मग नंतर त्यात काफिये कुठला, रदीफ कुठला वगैरे ते आपलं ठरतं आणि त्या पद्धतीने जे आपण पुढे खयाल लिहितो. सुचतो आधी, खयाल सुचतो आधी. हा, तेच खयाल तो वृत्तातच सुचतो. आता म्हणजे आता आपण जास्त सराव जर केला की तो ओके खयाल ओके. सुचतानाच तो आपल्याला वृत्तात सुचतो. म्हणजे असा हम्म, माझा अनुभव आहे. हम्म. तर तो एकदा मतला सुचला की पुढे आपण त्या पद्धतीने लिहिता येतो आपल्याला. पण कधी कधी एखादा मतला न सुचता एखादा शेर सुचतो आपल्याला किंवा तुम्ही म्हणता तसं खयाल सुचतो, मग त्याचा शेर आपण केला की मग शेर जो होतात मग मतला कधी कधी सुचत नाही. मग त्यासाठी महिना, 2 महिने, 6 महिने सुद्धा जातात मतला सुचायला. असंही होतं
किंवा कधी कधी काय होतं, रदीपचा एखादे शब्द रदीप म्हणून आपल्या मनामध्ये घर करून राहतात आणि ते रदीप घेऊन आपण गझल लिहावी असं वाटतं. मग कधी कधी त्या रदीपवरून पण गझल आपल्याला लिहिता येते. काय काय कधी कधी काफिया असला की काफियावरून सुद्धा, म्हणजे आपण मतला गेला की काफिया ठरलेले असतात. मग पुढचे काफिये काय यायला पाहिजेत हे आपण साधारणपणे ठरवतो. खरं तर गझल स्वतः आतून सुचली पाहिजे असं म्हणतात, पण तसं मला तर वाटत नाही. एखादा शेर किंवा एखादा मतला तसा सुचू शकतो आतून, जो आमद का शेर वगैरे असं म्हणतात तो. बाकीचे मात्र सगळे शेर आपल्याला किंवा त्या कवीला ते रचावीच लागतात. म्हणजे ते मी ती त्याची कलाकारी असते. त्याने ते त्याच्यात त्याचं प्रावीण्य असतं, ते त्याने त्या पद्धतीने ते तयार करायला लागतात त्याला ते. असं वेगवेगळ्या पद्धतीने ती गझल आपण पूर्ण होऊ करते. पण परिश्रम काय घ्यायचे त्याच्यासाठी? आता माझ्यासाठी, मी आता गझल लेखन सुरू केलंय किंवा करतेय, तर त्यावेळेला मी अशा भरपूर गझल वाचल्या पाहिजेत किंवा बऱ्याच काफियांचे विचार करायला पाहिजे किंवा रदीप ठरवून केले पाहिजेत. असं काही तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय परिश्रम घेतले गझल येण्यासाठी, का ती आपोआप स्फुरायला पाहिजे याच्यावर तुम्ही ठाम आहात? नाही, वाचन तर आपलं पाहिजेच. नव्या जुन्या गझलकारांचं जे काय समोर येईल ते आपण वाचलं पाहिजे. त्याचा अभ्यास पण केला पाहिजे तर प्रत्येक ह्याचा. त्यांनी कशी लिहिलेली आहे गझल, किंवा हा शब्द का वापरला आहे, दुसरा का नाही वापरला, हे आपण जरा त्याचा अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर एखादा विचार आपला सुचला की त्यावर, म्हणजे खयाल सुचला की त्यावर आपण सर्वांगाने विचार करायला पाहिजे, म्हणजे शिकलं पाहिजे. म्हणजे त्याच्या सर्व बाजूने विचार करून आपल्याला पाहिजे ते शब्द तिथं यायला पाहिजे. ते कधी पण कधी एखादा शब्द कधी कधी मग अशा वेळी एखादा शब्द आपल्याला सापडत नाही लगेच. मग त्यासाठी थांबायची आपली तयारी असली पाहिजे, थांबायला पाहिजे. ओके. आणि आपले गुरु कोणतरी असतातच, त्यांचं मार्गदर्शन तर आवश्यक असतं आपल्याला. म्हणजे कोण मार्गदर्शक असतील आपले. आपण गझल कोणाकडून तरी शिकलेलोच असतो. कविता आपण स्वतःहून लिहू शकतो. गझलेचे कोणतरी मार्गदर्शक आपल्याला असणं आवश्यकच असतं. तर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायलाच लागतं, सुरुवातीच्या काळात तरी किमान. ओके. तर एक हे सगळं आहे. एक दोन मिनिटं मी फक्त सांगते की इथं जर का कोणी गझल या प्रकाराशी जर का अवगत नसेल किंवा कोणाला लक्षात येत नसेल व्हॉट इज गझल, त्याचं काय हे आहे, तर मतला, काफिया, रदीफ त्यांना लक्षात नाही येणार. थोडक्यात सांगते मी फक्त. मतला म्हणजे गझलेच्या सुरुवातीच्या 2 ओळी, त्याला मतला म्हणतात. आणि रदीफ म्हणजे अंत्ययमक असतं आणि काफिया म्हणजे उपअंत्ययमक असतं. ठीक आहे सर, पुढे कंटिन्यू करा. ओके. तुलाच प्रश्न आणि विचारायचा नाही. हो, आणि मग आता त्याबद्दल पण तुम्ही बोला. मला एक विचारायचं होतं की आता गझलेचं तुमचं चालूच आहे, तर एखादी गझल तुम्ही घेतली आता, सादर केली तर जास्त छान वाटेल सगळ्यांना. कारण सगळेजण म्हणतात की तुम्ही जे सांगायला लागले त्याचं उदाहरण पाहिजे. तत्पूर्वी मक्त्याबद्दल बोलतो. चालेल. त्यांनी मक्ता पण विद्याताईने विचारला होता मक्त्याबद्दल. तर मक्ता म्हणजे काय, तर गझलेच्या साधारण शेवटच्या शेरामध्ये गझलकार किंवा जो शायर असतो तो आपलं नाव किंवा आपलं जे काही टोपण नाव असतं ते त्यामध्ये गुंफतो. त्या शेराला मक्त्याचा शेर असं म्हटलं जातं. मी मात्र मक्ता काय कधी घेत नाही. मक्त्याशिवाय माझी गझल किंवा माझा एखादा शेर जर कोणच्या लक्षात राहत असेल आणि त्या शेरावरून जर माझं नाव कुणाला आठवलं, तर मला असं वाटेल की माझं थोडंफार मी गझल लिहू शकतो. तर त्या मक्त्यावरून माझा एक शेर आहे, जरा तो सांगतो. येऊ नये ओठावरी केव्हा तुझ्या, येऊ नये ओठावरी केव्हा तुझ्या, मी गाळतो मक्त्यात माझे नावही. वा वा, क्या बात. वा वा, क्या बात आहे. खूप छान. विद्याताई, तुमचा झाला का हा प्रश्न आता? माझा हा प्रश्न तर झालाच आहे. आता तू पुढे चालू कर. बरं.
आता हा गझलेचा विषय निघालाय तर मला मुग्धाला सुद्धा एक प्रश्न गझले संदर्भात असा विचारायचा आहे की तुझा काव्य प्रवास नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे एकदा सांग. म्हणजे वाचन, लेखन, कविता आणि आता हे गझल लेखन, हे सगळे साहित्यिक टप्पे तू कसे गाठलेस याच्याबद्दल तू काही प्रकाश टाकू शकते का? हो, नक्कीच. काय माहिती, सुरुवातीला म्हटलं मी की मला वाचन गायनाची आवड होती. असं करता करता मी लेखन करायला लागले आणि ते गद्यात मी लिहित होते. गद्य लेखन करत होते, म्हणजे एखाद्या विषयावर व्यक्त होत होते. पण असं कवितेच्या ओळी म्हटलं तर कधी शाळेत कधी गाणी जर लिहायची वेळ आली तर ते चालीवर, म्हणजे एखाद्या दुसऱ्या गाण्याच्या चालीवर मी ते शब्द बसवत होते. म्हणजे असे लिहित होते सुरुवातीला. पण कविता अशी म्हटलं तर माझी एक मैत्रीण आहे, ती मला खूप असे जिवलग होते आणि तिच्या बाबतीत मला अशी एक कविता छोटीशी सुरुवातीला सुचली होती. अगदी म्हणजे आता ती बालिश वाटेल कविता, पण त्यावेळेस मी अगदी अगदी आवर्जून काय म्हणतात ते तिच्यासाठी खास ती कविता लिहिली होती. बघा, अच्छा. 2 ओळी ऐकवते. होतीस अगदी तू मज अगदी अनोळखी, परी झालीस मम प्रिय सखी. होतीस मज वा. तू अनोळखी, परी झालीस मम प्रिय सखी. होणार होती आपली मैत्री, तुझ पाहता झाली खात्री. आता ह्या गोष्टी वा. ओळी वाचल्या तर हसू येतं, पण त्यावेळेस मला त्या मैत्रिणीसाठी खास ओळी सुचल्या होत्या. आणि नंतर मग मला जाणवलं की मी गेय स्वरूपात पण लिहू शकते. म्हणजे नुसतं मी गद्य लेखनच नव्हे तर मी पद्यात सुद्धा प्रयत्न केला तर लिहू शकते. मग मी काय करायला लागले, शाळेत माझ्या छोट्या छोट्या प्रार्थना किंवा स्वागत गीतं, मुलांसाठी बडबड गीतं, असं काय काय लिहायला लागले. पण खऱ्या अर्थाने जो उगम झाला तो म्हणूया कोरोना काळामध्ये जेव्हा मी शाळेत असते तेव्हा 100% शाळेत असते, त्यामुळे माझ्या डोक्यात काव्य किंवा काही येत नाही, माझे छंद वगैरे सगळे बाजूला पडतात. कोरोना काळामध्ये ही चांगली संधी आली. मी असं म्हणेन तो वाईट काळ सगळ्यांसाठी होता, पण माझ्यासाठी एक माझा नवा जन्म झाला त्या काळामध्ये. मी एकाग्रपणे, शांतपणे आत्मचिंतन, थोडीशी आत्ममग्न झाले आणि स्वतःमध्ये राहून ते काहीतरी सुचायला लागलं वेगवेगळं. आणि त्याच काळामध्ये विजय जोशी सरांनी वृत्तबद्ध कार्यशाळा घेतली, वृत्तबद्ध कवितांची. आणि त्या ऑनलाईन कार्यशाळेत मी कविता लिहायला लागले. कविता लिहिता म्हणजे वृत्तबद्ध कविता लिहायला लागले. मग नंतर त्यांनी सुरुवातीला गझल शिकताना तर ही गझल लिहायला देतात, मग त्याच्यामध्ये गझल लिहायला लागले. आणि खऱ्या अर्थाने मग थोडं विजय जोशी सरांच्या प्रेरणेने मी गझल लिहायला लागले. माझ्या घरी गझलकार होते, पण मी तेव्हा मी गद्यातच लिहित होते, तोपर्यंत गझलचा उगम माझ्याकडे झाला नव्हता. पण खऱ्या अर्थाने वृत्तबद्ध कार्यशाळेत मी ही कविता शिकले, गझल शिकले आणि गझला मग हळूहळू लिहायला लागले. असा माझा खूप छान. कविता ते गझल असा प्रवास सुरू झाला. म्हणजे माझा पुढचा प्रश्न होताच तुझ्यासाठी वृत्तबद्ध कवितेचा, तर तू त्या प्रश्नात माझ्या याही प्रश्नाचं उत्तर गुंफून टाकलेलं आहेस. तर खूप छान. आणि मग आता विषय निघालाच आहे वृत्तबद्ध कवितेचा, तर मग तुझी एखादी छान तुला आवडणारी वृत्तबद्ध कविता ऐकवशील का? हो, ऐकवेन ना. ऐक गझलच आहे प्लीज. ती. ठीक आहे. लेखणीमुळे फुलासारखे क्षण दरवळणे सोपे झाले. लेखणीमुळे फुलासारखे क्षण दरवळणे सोपे झाले. काळावरती अभिमानाने नाव कोरणे सोपे झाले. वा. वा. काळावरती अभिमानाने नाव कोरणे सोपे झाले. भयमृत्यूचे मनातून या कायमसाठी दूर सारले. भयमृत्यूचे मनातून या कायमसाठी दूर सारले. दुनियेमध्ये हलके फुलके निर्भय जगणे सोपे झाले. वा. दुनियेमध्ये हलके फुलके निर्भय जगणे सोपे झाले. क्षणमोहाचे वाटेवरती जागोजागी भुलवत गेले. क्षणमोहाचे वाटेवरती जागोजागी भुलवत गेले. मुळे खोलवर संस्कारांची सरळ चालणे सोपे झाले. मुळे खोलवर संस्कारांची सरळ चालणे सोपे झाले. छंद धावले मदतीला अन पुढचा सगळा प्रवास सुखकर. छंद धावले मदतीला अन पुढचा सगळा प्रवास सुखकर. नव्या दिशेला जाण्यासाठी कात टाकणे सोपे झाले. वा. नव्या वा. दिशेला जाण्यासाठी कात टाकणे सोपे झाले. इतरांसाठी कार्य करावे मनापासून खूप वाटते. इतरांसाठी कार्य करावे मनापासून खूप वाटते. सेवेसाठी जगण्याचे मग दान मागणे सोपे झाले. सेवेसाठी जगण्याचे मग दान मागणे सोपे झाले.
लेखणीमुळे फुलासारखे क्षण दरवळणे सोपे झाले. काळावरती अभिमानाने नाव कोरणे सोपे सोपे झाले. झाले. किती छान मुद्दा, किती सुंदर कविता. आणि मला वाटते की वृत्तांत विलीन झालाय आणि विद्याताई काही विचारणार नाहीत, असं तर होऊच शकत नाही. होय. एक 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 मिनिट, एक एक विद्या एक मिनिट. होय. कोणाच्या तरी माईक वरनं मागणं आवाज येत आहेत, तर सगळ्यांनी कृपया म्यूट करावं. मुलाखतकार आणि पाहुणे सोडून बाकी सगळ्यांनी कृपया म्यूट करावं. बंद झालाय आता आवाज. येतोय आवाज येतोय अजून. सगळ्यांना विनंती आहे, मुलाखतकार आणि पाहुणे आपले दोघं जे दाम्पत्य ते सोडून बाकी सगळ्यांनी म्यूट करावं प्लीज, कृपया. तर पाटणकर सर, तुम्ही म्यूट ऑल करू शकत असाल ऍडमिन म्हणून. म्यूट ऑल केलं तर तुम्ही पण सगळे ऑफ म्यूट होऊन जा. हरकत नाही. चंदू, अरे तू सगळ्यांना बरं. म्यूट कर आणि मग ह्या लोकांना सांग की तुम्ही आता अनम्यूट व्हा. हा हा. ओके. सुरू करूयात का? विद्या ते चालू करा. सुरू करूयात. आता ऐकणे सोपे झाले. हा, ऐकू येतं ना, खरंच सोपे झाले. ऍटिट्यूड मेक्स द डिफरन्स सारखं आहे ते. आपण शेवटी काय ऍटिट्यूड ठेवतो की मग आपल्याला ते सोपं वाटत जातं. धन्यवाद तुझा. खूप छान कविता होती तुझी. कविता गझल काय म्हणशील ते. मग गझलच म्हणूयात, कारण सोपे झाले रदीप आलेला आहे आपला. आता संजयजींना प्रश्न विचारते मी की संजयजी, तुम्हाला हा प्रश्न असा आहे की गझलेसाठी वृत्त कंपल्सरी असतं का? कविता कशी वृत्तबद्ध असते आणि किंवा कधी मुक्त छंदातही असते, तसं गझलेत असतं का? आणि नसेल तर का? मध्यंतरी मला वाटतं लोलक ग्रुपवरती चर्चा झाली होती उर्दू गझलेबाबत. माझं ऐकू येतंय का? हो येत. हा, तर मध्यंतरी लोलक ग्रुपवरती चर्चा झाली होती उर्दू गझलेबाबत. मी योगेंद्र जावडेकर सरांना सुद्धा त्याबद्दल विचारलं होतं की तुमचं काय मत आहे, उर्दू गझलेत वृत्त कंपल्सरी असतात का आणि तशी पाळली जातात का? तर वृत्त जास्त काटेकोरपणे उर्दू गझलेत सांभाळलं जातं, परंतु तिथं आपल्याला 2 लघु अक्षरांबद्दल गुरु करणं चालतं किंवा गुरुबद्दल 2 लघु अक्षर घेतली तरी चालतात. म्हणजे थोडक्यात अक्षरांची संख्या वाढली तरी चालते. पण कवितेत जेव्हा आपण अक्षर गणवृत्त वापरतो तेव्हा अक्षर संख्या सांभाळावी लागते. तसं गझलेबाबत काय सांगता येईल? गझल पण ही मुळात वृत्तातच लिहावी लागते. म्हणजे वृत्तात असणं ह्याच गझलेचा एक गुणधर्म आहे. कवितेमध्ये वृत्त नसलं तरी एक वेळ चालतं. ते झालं मुक्त छंद असेल तरी. परंतु जी वृत्तबद्ध कविता आहे तिथं अक्षर वृत्तात जर कविता लिहिली तर तिथं अक्षर संख्येमध्ये बदल करता येत नाही. तसं गझलेमध्ये आहे का? म्हणजे तिथं आपण गझल लिहायचं असेल, सूट घेऊ शकतो का गझलेमध्ये? सूट घेणं आता सर्व मान्य झालेलं आहे जवळजवळ. म्हणजे एका गुरुऐवजी 2 लघु घेणं ही साधारण सर्व मान्य झालेलं आहे. आता ते प्रचलितच झालेलं आहे. मात्र जर ज्याला शुद्ध गझल लिहायची असेल तर त्याने ती सूट घेऊ नये असं मला वाटतं. पण बऱ्याचदा ते शक्य होत नाही, त्यामुळे ती सूट घेतली जाते आणि ती आता सर्वमान्य आहे. एका गुरुबद्दल 2 लघु घेणं. आणि ऱ्हस्व दीर्घाची पण सूट चालते? दीर्घ जर असेल तर त्याचं ऱ्हस्व करता येतं सुटीसाठी, परंतु जर ऱ्हस्व असेल तर ते दीर्घ नाही करता येत. ओके, म्हणजे जसं कवितेत आपण सांभाळतो त्या पद्धतीने. धन्यवाद संजयजी. तुमच्या उत्तरातनं तुमचा वृत्ताभ्यास आणि गझलेचा केलेला आत्मीयतेने केलेला अभ्यास तुम्ही जाणवून दिला. आता या पुढचा जो प्रश्न आहे तो पण तुम्हाला मीच विचारणार आहे. तो म्हणजे तुमच्या कवितेतील आशयासंबंधीचा प्रश्न आहे.
कवितेत तुम्ही जो आशय व्यक्त करता त्याच्याबद्दल प्रश्न आहे की प्रेम, समाज, राजकारण, वैयक्तिक किंवा इतरांची सुखदुःख, मानवी चिरंतन भावना, निसर्ग अशा अनेक विषयांपैकी कोणत्या आशयाचा सूर तुम्हाला व्यक्त करायला जास्त आवडतो आणि का? आणि इथं मला एक तुमची कविता सुद्धा आठवते बरं का, निसर्गाची. ती मला आता खूप शेअर करावीशी वाटते, मला फार आवडली. हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या कवितेनंतर द्यावं. तर ती कविता तुमचे कोकणाविषयीची कविता आहे. तुम्हाला कोकणाविषयी अत्यंत जिव्हाळा आणि प्रेम त्या कवितेतनं दिसून येतं. आणि तुमचा हरवलेला गाव ही कविता मला फार आवडली आहे. आणि त्यातल्या काही ओळी मी आता आपल्या रसिक श्रोत्यांसाठी वाचून दाखवतेय. सगळी कविता काही वाचत नाही, 1-2 कडवी घेतेय. पूर्वी कसं छान होतं, पूर्वी कसं छान होतं, सगळं हिरवं रान होतं. पूर्वी कसं छान होतं, सगळं हिरवं रान होतं. कोकणातलं गाव माझं मला जीव की प्राण होतं. डोंगरावरची आमराई वेगळ्याच जगात घेऊन जाई. कोकिळेचा पंचमालाप असं म्हणतात भरून राही. आणि असं सगळं ते कोकणाचं वर्णन पहिल्या 2-3-4 कडव्यात केलंय. आणि नंतर अनेक वर्षांनी कवी जेव्हा गावी परततो तेव्हा त्याला दिसलेलं चित्र पाहून त्याच्या मनात काय भावना येतात ते पुढच्या कडव्यात आहेत की 2 काळ जोडणारा साकव आता मोडला होता. जीवन वाहता ठेवणारा परहाच त्याने गाडला होता. तांबडी माती हिरवं रान कुठं गेली कोकिळतान. तांबडी माती हिरवं रान कुठं गेली कोकिळतान. नाही राहिला रक्ताच्याही नात्या नात्यामध्ये प्राण. आणि मग कवीला खूप विषण्ण अवस्था येते आणि तो खूप उदास मनाने प्रश्न विचारतो की कोणीतरी येईल का, कुणीतरी येईल का, काही जादू करील का, हरवलेला गाव माझा पुन्हा शोधून देईल का. फार सुंदर कविता आहे ही. आणि तुमच्या कोकणाच्या 2-4 कविता खूप छान आहेत. म्हणजे निसर्ग तुमच्या कवितेतनं, मी आता तुम्हाला प्रश्न विचारला की कोणता सूर तुम्हाला व्यक्त करायला जास्त आवडतो आणि का, तर निसर्ग कविता पण तुमच्या खूप सुंदर आहेत. पण आता तुमचं उत्तर ऐकूयात. नाही म्हणजे कुठलाही विषय वर्ज्य असणं असं काही नाही, सगळ्यांमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. सुरुवातीच्या काळात निसर्ग, ते तारे वारे वगैरे सगळं, फुलं, हे सगळं यायचंच. पण नंतर नंतर जशी जाणीव आपली वाढत जाते, आपण आपल्या जाणीवा जशा प्रगल्भ होतात आणि आपल्याला आजूबाजूच्या समाजाचं जसं जसं भान येत जातं तसं तसे ते विषय आपल्याला त्या वेळी सुचत जातात. ते विषय आपल्या कवितेमध्ये येतच राहतात. कवितेमध्ये, गझलेमध्ये. म्हणजे ते तरी काय सुद्धा अपरिहार्य आहे, म्हणजे ते यायलाच पाहिजे. हा, तरी सुद्धा मला वाटतं एखादा सूर आपल्याला जास्त भावतो व्यक्त होण्यासाठी. तो माझा अनुभव तर समाजातील जी, असा आहे. हा, जास्त करून मला समाजातील जी विषमता आहे अच्छा. किंवा किंवा समाजाचं बदललेलं रूप, थोडस राजकीय वातावरण किंवा सगळंच एकूणच जे आता जे सध्या चालू आहे त्यावर लिहिणं कवीने किंवा कुठल्याही साहित्यिकाने, हे मला अधिक जास्त महत्वाचं वाटतं. छान. निसर्ग कविता वगैरे काय ते आपण लिहिणारच आहोत, पण समाजाला थोडं जागं करण्यासाठी आपल्या लेखणी कवीने आपली झिजवली पाहिजे थोडी तरी. अच्छा, चांगले विचार आहेत हे. आणि खरंच पटतंय, पण प्रत्येकाला ते जमेलच असं नाहीये. तुम्हाला जमतंय हे खूपच छान. माझा पुढचा प्रश्न तुमच्या दोघांसाठी आहे, मुग्धाताई आणि संजयजी, की प्रत्येकाला ना आपापल्या आवडीचे कवी, कवयित्री, गझलकार असतात. म्हणजे मला स्वतःला कुसुमाग्रज आवडतात, गझलमध्ये सदानंद डबीर आवडतात, संजय कोळे सुद्धा आवडतात. हा, तर तुमच्या आवडीचे कवी आणि कवयित्री कोण आहेत? आणि ज्यांना म्हणजे त्यांच्या रचना आपल्याला पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटतात किंवा त्यांच्या काव्यशैलीचा नकळत प्रभावही लेखनावर पडत जातो. तर असे तुमच्या दोघांचे आवडते कवी, गझलकार कोण आहेत आणि ते का आहेत? मुग्धाताई प्रथम सांग. कवींचं म्हटलात तर मी आमच्या संजयजींच्याच भरपूर कविता वाचलेल्या आहेत पहिल्यापासून. पण कविता जाणीवपूर्वक जेव्हा मी वाचायला लागले तेव्हा शांताबाईंच्या, पुन्हा इंदिरा संत वगैरे यांच्या कविता मी वाचल्या आहेत. त्याच्यानंतर गझलकार म्हणाल तर मला ना गझलेच्या मुलाखतीचा कार्यक्रम मी घेते, त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अनेक गझलकारांचे शेर वगैरे वाचले. त्याच्यामध्ये मला जास्त भावलेले सतीश दराडे यांचे मला शेर खूप भावले. म्हणजे ते गझलकार माझ्या मनात असे घट्ट रुतून बसले. अर्थात त्या आज आपल्यात हयात नाहीत,
पण असे अनेक गझलकार आहेत. त्याच्यामध्ये सतीश दराडेंचं नाव घेईल, शिवाजी काळे, स्नेहलताई कुलकर्णी, पुन्हा आपले के शेख सर आहेत. त्यांचे काही म्हणजे शेर पण असे हृदयस्पर्शी शेर मनाला खूप भावतात. आणि जास्त करून आता सतीश दराडेंचं म्हणाल तर सामाजिक आशयाचे जे शेर आहेत, आता माझे पाठ नाही आहेत काही शेर, पण ते मला खूप भावले. म्हणजे वास्तवाला धरून मातीशी जुळणारे असे त्यांचे शेर असायचे. तर ते खूप मला भावले त्यांचे शेर. असं काही, आणि आता वाचतेच आहे, वाचन चालू आहे माझं. त्यामुळे असं अजून व्हायचं आहे माझा खूप अभ्यास. संजयजी, तुमचे कोण आहेत आवडते कवी, कवयित्री, गझलकार? आम्ही जेव्हा 11वी-12वीला असताना राजापूरमध्ये एकदा मंगेश पाडगावकर आले होते आणि त्यांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम होता. आणि त्यांच्या कविता वाचून मी त्यांच्या प्रेमात पडलो. मग त्यांची सगळी पुस्तकं जी भेटतील ती मी वाचायला लागलो. मग ती बोलगाणी असतील किंवा जिप्सी वगैरे. जिप्सी मधल्या कविता तशा कठीण आहेत जरा समजायला. नंतर अशी काही त्याची पुस्तकं आहेत, तर ती मी बरीचशी वाचलेली आहेत. गझल गझल म्हणून पण एक काव्यसंग्रह आहे त्यांचा. गझल, कांबळे संग्रह तो आहे, पण त्यातल्या काव्यसंग्रह गझला म्हणण्यापेक्षा जराशा गझल संग्रहच सदोष. म्हणू आपण. त्यांच्या त्या गझला जरा सदोष वाटल्या मला, म्हणजे आता अभ्यास हो, केल्यानंतर हो. लक्षात येतंय. कवितेकडे झुकणार आहेत त्या सगळ्या. कवितेकडे झुकणाऱ्या आणि थोडे काही ठिकाणी कापिया रदीप थोड्याशा सदोष आहेत. त्यानंतर हे तुझे गीत नारायण गाणे. सुर्वे. तुझे गीत. नारायण सुर्वे हे सामाजिक प्रश्न मांडणारे असे बरेच. त्यानंतर गझलकार म्हणालात तर अर्थातच सुरेश भट. सुरेश भटांच्या मी 11वी-12वीत असताना त्यांचे एल्गार झंझावात वाजले होते. पण ते जेव्हा परत एकदा वाचले, जेव्हा गझल समजायला लागली, तेव्हा ते मला अधिक भावले. म्हणजे सुरुवातीला त्या काळात 15-16 वर्षाचा नव्हतं, पण नंतर मला मात्र ते आवडले. आणि सुरेश भट हे आवडतेच गझलकार आहेत. आणि का म्हटलं ह्याला काय अर्थच नाही, कारण ते सुरेश भट आहेत. आता सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. हम्म. सरप्राईज काय असं आहे की आजच्या या आपल्या मीटिंग मध्ये मुग्धाताई आणि संजयजी यांचे एक शिक्षक मित्र सुद्धा सहभागी झालेले आहेत. झालेत ना सर? हो, झाले असतील आता, बहुतेक झाले असतील. होय. हो, चालू आहे मॅडम. ठीक. तर गझल गायकी ही गायनाची एक वेगळी शैली आहे आणि त्या गायकीमुळे गझल आपल्या अंतःकरणाला जास्त भिडते आणि एक वेगळीच आनंददायक अनुभूती मिळते. अलीकडे भीमराव पांचाळे यांचं नाव मराठी गझल गायकीत सुप्रसिद्ध झालंय. प्राजक्ता सावरकरचं एक मी गझल गायकी आवडते मला. तर मुग्धाताई आणि संजयजीचे हे जे शिक्षक मित्र आहेत, स्वतः गझल लिहित नसले तरी अनेक हिंदी मराठी गझला शेर त्यांचे मुखोद्गत आहेत. ते उत्तम सूत्रसंचालकही आहेत. राजापूर येथे भीमराव पांचाळे यांच्या गझल मैफिलीचं त्यांनी सूत्रसंचालन केलं होतं असं संजयजींनी सांगितलं मला. आणि त्यांच्या आवाजाचं आणि संचालनाचं भीमराव दादांनी सुद्धा खूप कौतुक केलं होतं. तर त्यांचं नाव आहे मकसूद सय्यद. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मुग्धाताई आणि संजयजी यांच्या काही रचना गाऊन दाखवाव्यात आणि आपण सर्वांनी त्याचा खूप आस्वाद घ्यावा आणि एक वेगळीच आनंदाची अनुभूती आपल्याला येईल याची मला खात्री आहे. तर मी सरांना विनंती करते, मकसूद सय्यद सरांना, की त्यांनी त्यांच्या रचना गाऊन दाखवाव्यात. सर्वांना नमस्कार. नमस्कार. संजयजी आणि मुग्धाताईंनी माझा परिचय जो करून दिलेला आहे, तितकं मला येतं असं मी निश्चितच म्हणणार नाही, असं मला वाटत नाही. पण त्यांनी आज मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि आपले सुद्धा आभार. आत्ताच बोलताना सतीश दराडे यांचं नाव आलं होतं आणि सतीश दराडे यांचं एक नाव आल्यानंतर मुग्धाताईंच्या बोलण्यात आलं होतं. तर त्यांचा एक शेर आहे सतीशचा की अभागी हुंद का जेव्हा पडे बाहेर एखादा, अभागी हुंद का जेव्हा पडे बाहेर एखादा, मिळे तेव्हाच गजलेला सुगंधी शेर एखादा. सतीशने एका ठिकाणी म्हटलंय. पण आता मी जी कविता सादर करणार आहे भट यांची, संजय सरांची, एक रोमांटिक गझल आहे. ती निश्चितच आपल्याला आवडते का बघा. मुळात गझल मी म्हणतो म्हणजे गझलेला चाल लावणं ही प्रचंड कठीण गोष्ट आहे आणि मला ते अजिबात जमत नाही. इकडे तिकडे ऐकलेले जे गाणी असतात किंवा गझल असतात त्याच्याशी ते मॅच होतं आणि एक
म्हटलं जातं ते. तर तसा मी प्रयत्न करतोय. संजयची एक गझल छान. आहे, असे वाटते चांदणे सांडताना. असे वाटते, असे वाटते चांदणे सांडताना, असे वाटते चांदणे सांडताना, तू चंद्र जातो तुला पाहताना, वा वा. असे वाटते चांदणे सांडताना, तू चंद्र जातो तुला पाहताना, तुला पाहताना. शेर असं आहे, किती राग येतो मला काय सांग, किती राग येतो मला काय सांगू, किती राग येतो मला काय सांगू, किती राग येतो मला काय सांगू, सरी पावसाच्या, सरी पावसाच्या तुला चुंबताना, सरी पावसाच्या तुला चुंबताना, तू चक्र जातो तुला पाहताना, तुला पाहताना. मिरवणूक निघावी निळ्या तारकांची, मिरवणूक निघावी निळ्या तारकांची, मिरवणूक निघावी निळ्या तारकांची, मिरवणूक निघावी निळ्या तारकांची, तुला मी मला तू, तुला मी मला तू असे भेटताना, तुला मी मला तू असे भेटताना, तू चंद्र जातो तुला पाहताना, मला वाटते. पुढचा शेर आहे, लचक कंबरेला निमानेस हिसका, लचक कंबरेला निमानेस हिसका, लचक कंबरेला निमानेस हिसका, लचक कंबरेला निमानेस हिसका, किती हाल होती, किती हाल होती न्याहाळताना, किती हाल होती न्याहाळताना, तू चंद्र जातो तुला पाहताना, मला वाटते चांदणे सांडताना, मला वाटते चांदणे सांडताना, तू चंद्र जातो तुला पाहताना, तुला पाहताना. वा, क्या बात आहे, मस्त. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर. आणि किती सुंदर म्हणजे ते शेर इतके सुंदर वाटतात बघ गाण्यामधनं, नुसते वाचण्यापेक्षा. फारच छान, आवाज पण खूप अगदी सुंदर आहे. अगदी. एक 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 विनंती सगळ्यांना, एक विनंती सगळ्यांना, सगळ्यांनी अनमुट व्हावं आणि मुक्त हस्तानं मकसूद सरांचं कौतुक करावं. खरंच खरंच. काय सर, मला वाटतं गझलचे शब्द असतात ते इतके प्रभावी असतात की ते ऐकल्याबरोबर प्रत्येकालाच आनंद मिळतोय वेगळ्या प्रकारचा. ती दाद गझल करायला मिळायला पाहिजे गाणाऱ्यापेक्षा. नाही, गाण्यामुळे चार चांद लागतात. खूप मनाला जास्त ती स्पर्शते आणि आनंदाची खूप अनुभूती येते. मस्त. आणि संजयजी नेहमीच मला प्रोत्साहन देत असतात. निरनिराळ्या ठिकाणी मला त्यांनी संधी दिल्यात गायनाच्या. मला गझल आवडीचा प्रांत होता, पण जास्त आवड मुग्धाताई आणि संजय यांच्यामुळे मला लागली आणि त्याचं श्रेय मी निश्चितच त्यांना देईन. वा, खूप छान. प्रतिम आहेच, पण मकसूद सरांच्या स्वरामुळे दुधात साखर पडली. अगदी अगदी. हे निश्चित. म्हणजे शब्दांना स्वरसाज मिळाला की त्याचं सोनं होतं याची प्रचिती आली. अगदी खूप छान. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. आणि असं वाटतंय की अजून एखादी गझल.
हा बोला विद्याताई. अजून मुक्ताताई कोणाला त्यांच्याविषयी बोलायचं असेल ना? अनम्यूट झालेत सगळे. नाही 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 आता नको. मला काय म्हणायचंय की आपल्याला खरंच वाटतंय की अजून आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळावा आणि गजला ऐकायला मिळाव्यात. पण कार्यक्रम आणि वेळेची डिमांड बघता आपल्याला थोडं पुढे सरकायला लागणार आहे. तर आपण मुलांची अंजली मुलांची अंजली गजल होती. अंजली हा मी जरा हा जरा मुभा घेतो तुमच्यातनं. बर मकसूद सरांच्या गायनाचा कार्यक्रम लोलकवर आपण नक्की करू. ये वा ये अरे क्या वा बात वा. आहे. नक्की करू. बस झालं. हे हे या नक्की नक्की. मुक्ताताईंची एक गझल आहे, त्यांनी मला पाठवले. फक्त त्याच्यातला एक शेर आणि मतला त्याचं सादर करतो, इर्षाद जर इर्षाद इर्षाद परवानगी असेल तर. हो हो. इर्षाद इर्षाद सर इर्षाद. आणि ही चाल ऐकल्यानंतर लक्षात येईल, एक प्रसिद्ध गझलची चाल आहे ती. तुम्ही याआधी ही गझल निश्चितपणे हिंदी उर्दूतली ऐकली असेल. त्या चालीवरती बेस आहे. मन कस्तुरी मृगाला, मन कस्तुरी मृगाला, नित शोधते कशाला, नित शोधते कशाला, नित शोधते कशाला. अलवार ठेवताजे, अलवार ठेवताजे, हृदयात मोगऱ्याला, हृदयात मोगऱ्याला, हृदयात मोगऱ्याला. त्याच्यात मक्ता पेश करतो. घे तू जगून मुग्धा आयुष्यावडीने, आयुष्यावडीने. घे तू जगून मुग्धा आयुष्यावडीने, आयुष्यावडीने. लावू नको उद्याच्या, लावू नको उद्याच्या काळासही पणाला, काळासही पणाला, काळासही पणाला. अलवार ठेवताजे, अलवार ठेवताजे, हृदयात मोगऱ्याला, हृदयात मोगऱ्याला, हृदयात मोगऱ्याला. वा वा. थँक्यू. वा वा. इतकं सुंदर. म्हणजे कार्यक्रमाला इतक्या वेगळ्या उंचीवर घेऊन गेलात ना तुम्ही मकसूद सर, की आता वाटतं की तिथून परत यायलाच नको असं. म्हणजे प्रत्येकाची हीच भावना आहे सध्या. पण आपण थोडस जाणं आपल्याला आवश्यक आहे. आणि थँक्यू. दुसरी गोष्ट, पाटणकर सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा एक विशेष कार्यक्रम होणार आहे. हे या कार्यक्रमाचं म्हणजे उत्तम फलित आहे असं म्हणायला हरकत नाही. तर खूप खूप धन्यवाद. आणि माझा मला पण प्रयत्न माझा करायला आवडेल. हो थँक्यू सर. नक्की. थँक्यू खूप धन्यवाद. माझा मुग्धा आणि संजयजी या दोघांनाही प्रश्न आहे की तुम्ही दोघंही शिक्षक आहात. म्हणजे शिक्षण क्षेत्रात इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि तुमचे दोघांचेही छंद कवितेचे आहेत. तर तुम्ही कविता, गझल वगैरे म्हणजे काव्य हा छंद तुम्हाला असं वाटतं का की हा तुमच्या शिक्षण क्षेत्राला पूरक ठरलाय? मुग्धा, तुला काय वाटतं? म्हणजे तुला असं वाटतं का की हे छान एकमेकांच्या हातात हात घालून चाललेत, असं वाटतं का तुला? नक्की नक्कीच. कारण ह्या ज्या कवितांची गोडी खरं त्या लहान मुलांमुळेच लागली. आणि मुलांशी बोलता बोलता त्यांच्याशी काव्यात बोलता बोलता त्या मुलांना पण गाण्यांचा लळा लागला. आणि माझ्या काही विद्यार्थ्यांनी आपोआप म्हणजे ही जी कविता रचण्याची कला आहे ती लहानपणापासून घेतली. काही विद्यार्थी माझ्या कविता पण लिहितात. आणि ही गोडी लावण्यासाठी मी थोडंफार यशस्वी झाले. त्याचा मला विशेष आनंद वाटतो. मुलांनी म्हणजे आपण अभ्यास घेतोच त्यांचा, पण त्याच्या जोडीला त्यांना एक कुठेतरी कविताचा आस्वाद घेणं किंवा त्या स्वतःहून काहीतरी रचना करणं, म्हणजे सृजनात्मक लेखनासाठी मुलांना प्रवृत्त करायला माझी ही आवड मला पूरक ठरली असं वाटतं. आणि मुलांनी संजय सर उत्स्फूर्त तुम्हाला व्यक्त होऊन पण हा बोल ना बोल.
मुलांना उत्स्फूर्त असं लिहायला प्रवृत्त करणं हे खरं तर खूप कौशल्य आहे. पण त्यासाठी त्यांना वाचन आणि सतत ऐकवणं गाणी छोटी छोटी हे जरा उपयुक्त पडलं. म्हणजे मला ते खूप आवडतं. असं लहान मुलांना आपण त्यांच्यात थोडंफार तरी उतरवलं पाहिजे. उतरवण्यासाठी आपण तेवढे कष्ट घेतले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, असं मनापासून वाटतं. ते किती संस्कार छान, किती घडवतात तो हो त्यांच्यामध्ये खरंच अगदी ते पुढे त्यांच्यातनच चांगले कवी गझलकार निर्माण होतील. अगदी अगदी. नक्कीच. आणि संजय सरांचा काय म्हणजे एक्सपिरियन्स अनुभव असाच आहे का? हा, म्हणजे आमच्या या छंदाचा मुलांना आम्ही उपयोग करून देतो बऱ्यापैकी. मग ओळख करून देतानाच त्यांनी सांगितलं होतं की हरचेरी नंबर 1 शाळा जी होती त्या शाळेतली 6वी-7वीतली मुलं माझ्याकडे 2 वर्ष होती. तर मी त्यांना हळूहळू कवितेची गोडी लावली, अगदी यमकापासून कसं करायचं ते. आणि मग ते बऱ्यापैकी चांगली कविता, म्हणजे 12 मुलं होती वर्गामध्ये, तर ती बऱ्यापैकी कविता करायला लागले. आणि मग त्यांच्या निवडक कवितांचा मी संग्रह तयार केला आणि वा तो वा प्रसिद्ध केला. मग त्या वा मुलांना पण खूप आनंद झाला, त्यांच्या पालकांना आनंद झाला. अहो खूप म्हणजे मोठी एक भेट आहे ही प्रेरणा त्यांना. त्यांना मिळाली. त्यानंतर छान. दुसऱ्या एका शाळेत सुनंदा भावसारना यांच्या एक कविता आहे, थेंब हा पाण्याचा. तर त्या माझ्या म्हणजे एका ग्रुपवर त्या आम्ही एकत्र आहोत. तर त्यांची आणि मुलांना असं त्यांनी ऑनलाईन त्यांची भेट घडवून आणली. मग मुलं त्यांना वा प्रश्न विचारत होती त्या कवितेबद्दल वगैरे. म्हणजे प्रत्यक्ष कवयित्रीशी मुलांना बोलता आलं. म्हणजे असे काही अनुभव मुलांना देता येतात छान. आणि किती छान, ते किती छान. चांगलं आहे. आणि हो. आणि माझा पुढचा प्रश्न याच्याशीच एक रिलेटेड आहे की तुम्ही आता साहित्यिक वर्तुळात वावरता, खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकांशी तुमची चर्चा होते, भेटी होतात आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायला मिळतं, त्यांचं साहित्य तुम्हाला वाचायला मिळतं. मग या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या कवितेच्या जगात चालतात, तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या शाळेतल्या मुलांशी कधी शेअर करणं असं कधी होतं का की तुम्ही त्यांच्याशी शेअर केलंय आणि त्यातून मग त्यांना प्रोत्साहन मिळाले, नाही आपण लेखन वाचन करावं, अवांतर वाचन करावं, असं होतं का? असा म्हणजे तुमचा हो, हो. अनुभव काय या बाबतीत? हो, हा कविता म्हणजे सांगा. मुलं ती तयार करतात कविता. आपण जर जरा प्रेरणा दिली तर कविता करतात. मी मागे सांगितलं हरचेरी नंबर 1 त्या एक शाळेतल्या जी 12 मुलं आहेत, त्यातली 2-3 मुलं चांगली कविता करतात आता. वा वा आणि ती पुढे छान चांगली होऊ शकते. मग सगळ्याच नाही, छान. पण एक जरी त्यातला चांगला झाला तरी ते एक मोठं नाही ते समाधान आहे. रसिक पण होतील ना, रसिक पण होतील. हो. जरी त्याने नाही हां, कविता केल्या तरी ते उत्तम काव्यरसिक होतील. रसिक होतील. निश्चित. बरोबर. मॅडम जरा डिस्टर्ब करतो मी मध्ये. संजय सर, हां. रणपार शाळेतल्या त्या मुलीचा किस्सा सांगा ना, त्या सरांची मुलगी. त्या हा हां. हा, आपली तो किस्सा निधी महत्वाचा निधी आहे, सांगा तुम्ही. हां, त्या रणपार शाळेमध्ये आमचे सहकारी शिक्षक होते नवेले म्हणून, महेश नवेले. त्यांची मुलगी थोडंसं तिला मानसिक आजार होता. मी ती एकदम कधीतरी हायपर व्हायची वगैरे अशी. मध्येच म्हणजे तिची तब्येत एकदम बिघडायची. तिच्या उपचार सतत चालू असायचे. मी त्यांचे मुंबईला नेऊन ते वर्षातून एक दोनदा ते जायचे. तर त्या मुलीला मग जेव्हा आमची पुस्तकं प्रकाशित झाली होती, त्या ह्या मुग्धाचं अंगणातील पाहुणे आणि माझं मी मुक्त प्रवासी, तेव्हा त्या कार्यक्रमाला ती आली होती. तिची आई पण शिक्षिकाच आहे, आमच्या त्याच शाळेत होती. नंतर तिने ती पुस्तक घेतली आणि ती बराच वेळ त्या पुस्तकांमध्ये ती नंतर रमायला लागली आणि नंतर ती हळूहळू कविता करायला लागली. अरे वा. हो वा म्हणजे तिचं जे जे उपचार चालू होते ना, ते त्याच्यापेक्षा या कवितांमध्ये त्याचा तिच्यावर चांगला इफेक्ट झाला. वा आणि ती वा आता चांगला ती शांत झाली. ती चांगलं आता लिहिते. तिच्या शाळेमध्ये ती आता हायस्कूलला पुढे गेली. तर तिच्या कवितांचे कार्यक्रम तिथं ते हायस्कूलमध्ये हे करतात. म्हणजे त्या मुलांसमोर तिला वा वा वा. कविता सादर करायला वगैरे सांगतात. स्पर्धांमधून ती क्या भाग बात. घेते. म्हणजे कवितेने हे एक मोठं काय म्हणूया त्याला, छान. खूप छान. म्हणजे इतका नाही ते तिला वरदान ठरलं, कारण तिच्या मनात जो भावनांचा हां. निचरा झाला कवितेतनं आणि त्यामुळे अगदी तिचं ते मानसिकता तिची चांगली झाली आणि तो हो. स्ट्रेस निघून गेला. छान. नाही हो. आणि कवितेचा असा सुद्धा किती उपयोग आहे आणि आपण अनुभव आहे
आपला सुद्धा, की आपण जेव्हा काहीतरी एखादी रचना करतो तेव्हा अगदी इतकं मोकळं आणि मुक्त आणि पिसासारखं हलकं होऊन जातं मन. तर चांगलेच, खूप छान आहे हा अनुभव आहे आणि खूप छान उदाहरण दिलेलं. त्याला बोलायचं. या बाबतीत माझा पण एक अनुभव सांगते मॅडम. माझ्या एका शाळेमध्ये मी काय केलं, जिल्हास्तरीय स्पर्धा होती, नवोपक्रम स्पर्धा. आणि त्या स्पर्धेसाठी मग माझी मुलं लिहितच होती, म्हणजे मी त्यांना प्रेरणा देत होते, कविता लिहित होते, संवाद लिहित होते किंवा कथा लिहायचे वेगवेगळ्या, म्हणजे सगळीच मुलं वेगवेगळ्या प्रकारात लिहित होती. आणि ते वर्तमानपत्रात मी एकदा लेख लिहिला की माझी मुलं कशी लिहू लागली ती. त्या आमच्या डाएटच्या जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या प्राध्यापिका दीपा सावंत मॅडम यांनी ते वाचलं. मग मला म्हणाले की एवढं ही मुलं छान लिहित आहेत तर तुम्ही ह्याच्यावर नवोपक्रम का नाही सादर करत. आणि त्या मुलांनी लिहिलेल्या स्वरचित लेखनावर, म्हणजे ग्रामीण भागातली मुलं सुद्धा, त्यांना म्हणजे वाचनाचे इतर काही स्रोत नाहीत, फक्त शाळेतल्या वाचनालयाची पुस्तकं किंवा घरी तसं वातावरण नाही, ग्रामीण भागातलं म्हणजे शेतकरी कुटुंबातली ती मुलं, पण त्या मुलांना आपण प्रेरणा दिली आणि त्यांना जर अनुभव दिले वेगवेगळे आणि कशा प्रकारे ते व्यक्त होऊ शकतात, लिहू शकतात, असं जेव्हा त्यांना मार्गदर्शन जेव्हा मिळतं शिक्षकाकडून, तेव्हा ती मुलं खरोखर लिहू लागतात. आणि मुलं लिहू लागली अशा प्रकारचं, म्हणजे वेगवेगळ्या कथा, कविता, संवाद असे मी विभाग करून त्यावर एक नवोपक्रम सादर केला जिल्ह्याला. आणि त्याचा माझ्या जिल्ह्यात क्रमांक आला होता. आणि त्या मुलांना इतका, म्हणजे मुलांपेक्षा मला पण आनंद झाला की माझ्या मुलांनी मला ही प्रेरणा दिली की याचा, अशा ह्या विषयाचा सुद्धा एक नवोपक्रम आपण सादर करू शकतो, स्वरचित लिखाण. आणि ती माझी खूप अविस्मरणीय आठवण आहे. किती छान. सुद्धा म्हणजे. आणि तुझा हा नवोपक्रम असू दे आणि संजय सरांनी जे सांगितलं की त्या मुलीचं जे हिलिंग झालं कवितेच्या माध्यमातून, ती स्वतः लिहायला लागली, म्हणजे हे तुमच्या आयुष्यात हे इतके समाधानाचे क्षण, म्हणजे काय हवं असतं अजून माणसाला, ह्याच्यापेक्षा छान अजून काय घडू शकते. कुठल्याही पुरस्कारापेक्षाही मोठ्या गोष्टी इतक्या, म्हणजे खूप छान वाटलं. हो ना विद्याताई, काय म्हणायचं तुम्हाला? अगदी खरंय, खरंच आहे. म्हणजे आणि ही कला जी असते ना, ही नेहमीच माणसाला नेहमी एक कला कुठली तरी यावी असं मला फार वाटतं. तो इतका बॅलन्स राहील ना आयुष्यामध्ये. त्यामुळे आता आपण पुढे जाऊयात, तरकूयात जरा. तर मला आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे दोघांसाठी परत, ऑफकोर्स. मुग्धा आणि संजयजी, तुम्ही रत्नागिरीला राहता आणि तुम्ही दोघंही काव्यप्रेमीचे सदस्य आहात किंवा इतरही अनेक समूहांचे तुम्ही सदस्य आहात. माझी तुमची भेट रत्नागिरीलाच पहिल्यांदा झाली होती, आठवतंय ना, पुरस्कार सोहळ्यासाठी तुम्ही आले होते. आणि तेव्हाच पहिल्या भेटीमध्येच मुग्धाशी माझे मैत्रीचे सूर जुळले. पण संजयजीशी फक्त ओळख झाली, कारण मला वाटतं ते अजूनही ओळखीच्याच बहुतेक पायरीवरती आहे. कारण ते अंतर्मुख वाटले मला खूपच आणि थोडेसे अबोल पण वाटतात. हळूहळू त्या ओळखीचं रूपांतर होईल मैत्रीमध्ये. कवी हृदय म्हणजे समुद्र असतो, वरून शांत पण आतून कितीतरी लहरी भावनांच्या असतात. संजयजींचं व्यक्तिमत्व मला असंच काहीतरी तेव्हा वाटलं होतं. तर त्या दोघांना माझा असा प्रश्न आहे की रत्नागिरी जिल्ह्यात गझलेच्या प्रचारासाठी तुम्ही काय कार्य करता? प्रसारासाठी म्हणूयात, प्रचार नको, प्रसार. काव्यप्रेमी शिक्षक मंच असेल किंवा गझल मंथन ही साहित्य संस्था आहे, त्या संस्थेचे आम्ही पदाधिकारी आहोत. मुग्धा ही जिल्हाध्यक्ष आहे याची काव्यप्रेमीची, आणि मी कार्याध्यक्ष आहे. आणि गझल मंथनचा मी कोकण विभाग उपविभाग प्रमुख आहे आणि ती जिल्हा सचिव आहे. मग या दोन्ही संस्थांमधून मी त्यांचा उपयोग करून आम्हाला गझले संबंधी किंवा एकूणच साहित्याबद्दल थोडंफार काहीतरी कार्य करता आलं, हे आम्ही माझं भाग्य समजतो. एक साधारण 5-6 वर्षापूर्वी, साधारण माझे 18-19 साल असेल वाटतं ते, तेव्हा मग आम्ही समूह स्थापन केला एखादी. आणि त्यातून जे आमचे ओळखीचे शिक्षक मित्रमंडळी होती, कवी, ते आम्ही एकत्र आलो त्या समूहामध्ये. आणि त्यातून आपण एकमेकांच्या रचना, एकमेकांना सुधारणा वगैरे सांगून, एवढाच आमचा फक्त उद्देश होता तेव्हा पुरता. म्हणजे तेव्हा आमची सुरुवातीची संख्या होती फक्त 7. आणि त्यानंतर हळूहळू संख्या वाढत गेली, ती जवळजवळ 200 जवळजवळ पोहोचली 1-2-3 वर्षातच. मग एक आमचा एक चांगला समूह तयार झाला आणि काव्यप्रेमीशी आम्ही नंतर जोडले गेलो. ते
जोशींमुळे, विजय जोशींमुळे. पण त्याच्या अगोदर आमचा समूह कार्यरत होता. आम्ही एकमेकांना मार्गदर्शन करत होतो. नवीन नवीन जे प्रकार आहेत छंदातले किंवा जे वृत्त वगैरे आहेत, ते आम्ही एकमेकांशी शेअर करत होतो. कसं लिहायचं, काय करायचं वगैरे. आणि असा तो आमचा चांगला एक ग्रुप तयार झालेला आहे. गझलेच्या प्रसारासाठी म्हणाल तर या दोन्ही संस्थांच्या समूहाद्वारे माध्यमातून आम्ही विशेषतः गझल मंथनच्या माध्यमातून आम्ही रत्नागिरीत पहिला गझल मुशायरा मराठीचा हा घेतला. अच्छा. म्हणजे तोपर्यंत मग रत्नागिरीत गझलेसाठी म्हणजे असं फार मोठं नाव आहे. म्हणजे ते खावर साहेब जर सोडले, दापोलीचे अच्छा. खावर साहेब किंवा वान सरदेसाई हे काही काळ रत्नागिरीमध्ये होते. तर ही दोन बर मोठी नावं सोडली तर बाकी गझलेच्या बाबतीत तसं रत्नागिरीत काय फार कोण करत काय हे नव्हतं. देवीदास पाटील आणि अजीज मुकरी हे दोन लिहित होते गझल. पण ते फक्त त्यांचं काम फक्त स्वतःपुरतं होतं. इतरांसाठी ते म्हणजे त्यांचा तेव्हा कदाचित त्यांना वेळ मिळाला नाही किंवा आता सारखी जी साधनं होती व्हॉट्सअप सारखी आहेत तेव्हा ती त्यांच्या काळात नव्हती. नव्हते. बरोबर आहे. तर ह्या समाज माध्यमाचा उपयोग करून आम्ही गझल पोहोचवण्याचा प्रयत्न केला प्रयत्न. आणि गेल्या 4-5 वर्षात जवळजवळ 15 ते 20 गझलकार म्हणजे चांगले गझल लिहू लागलेले आहेत आपल्या रत्नागिरीमध्ये. हम्म. आता खरं तर हा अ, माझा हा पुढचा प्रश्न होता साहित्यिक समूहाबद्दलचाच होता आणि हा त्यातला बऱ्यापैकी त्याला तुम्ही ते उत्तर कव्हर केलेलं की तुम्हाला विचारणार हा होते मी की साहित्य समूहाचा मुग्धाताईंना काहीतरी काय सांगायचंय. उपयोग झाला हा हा तुमच्या मुग्धाताईंना काहीतरी हा कार्यक्रमात. मुद्दा सांगायचंय. अमृतला बोलायचं. हा नाही आता संजयजींनी सांगितलं की कशी आमच्या समूहाची वाटचाल सुरू झाली. खरं तर एकाच आवडीने आम्ही एकत्र हा समूह स्थापन केला. पण मला त्यावेळेस मी काय केलं म्हणजे आम्ही दोघांनी मिळून आमचा मित्रपरिवार जोडला गेला ह्याच्यात. तर जोडलेल्या मित्रपरिवारांमध्ये सगळ्यांनाच लिहिता येत होतं असं नव्हतं. काहींना वाचनाची आवड होती, काही जण वेगळ्या प्रकारात लिहित होते किंवा काही नुसतेच फक्त आपले जवळचे आहेत माणसं, त्यांना कळावं आपलं काय चाललंय ते, आपण किमान त्यांना ते वाचक म्हणून तरी आपल्याशी जोडलेले जावेत या उद्देशानं त्यांना आम्ही समूहात जोडलं होतं. अगदी आमच्या काव्य प्रवास चारोळीपासून सुरू झाला. मग त्यांना चारोळी शिकवणं, चारोळीसाठी वेगवेगळे विषय देणं आणि चारोळीपासून ती लोक लिहायला लागली. ते आता उत्तम प्रकारे कविता लिहायला लागले आणि याच्यामध्ये जे वाचक म्हणून लांबून वाचत होते फक्त त्यांना सुद्धा हे लिखाण वाचता वाचता प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी क्या लिहिलं बात पाहिजे बाबा चला. म्हणजे त्यांनी 4 ओळी लिहिण्याचा है. प्रयत्न केला, सुरुवात केली आणि त्यातून ते चांगल्या प्रकारे कविता आणि हळूहळू वृत्तबद्ध कविता आणि काही गझला पण लिहायला लागले. आणि हा वा आमच्यासाठी वा. खूप मोठा आनंद आहे खरंच. म्हणजे खूप आम्ही छान. स्वतः लिहित होतो पण लिहिता लिहिता इतरांना सुद्धा सोबत घेऊन आलो आणि ती मंडळी सगळी एवढी आमची एवढी म्हणजे आमचं कुटुंब झालं एक. एखादा साहित्यिक कार्यक्रम रत्नागिरीत घ्यायचा म्हटला ना तर ही सगळी आमच्या सोबत अगदी म्हणजे काय म्हणे घरातल्यासारखे उभी राहतात आणि कुठलाही कार्यक्रम आम्ही इतका छान पैकी लिलया अगदी पार पडतो आणि त्याचा आनंद आम्ही घेतो आणि इतरांना पण घेऊ देतो. याचं आम्हाला खूप समाधान वाटतं. किती छान. याबद्दल आणखी खूप सुंदर. मकसूद आणखी चांगलं सांगू शकेल. अत्यंत हा मकसूद मकसूद आणखी कौतुकास्पद सर आहे हे. मकसूद कुठे विचार मकसूद सरांनी प्लीज सांगावं याबाबत खरंच. खूप हो. कौतुकास्पद आहे. बोला सर मकसूद सर. अनम्यूट. हा झालं. कुळे सरांचं रत्नागिरीतलं जे घर आहे ना ते रत्नागिरीतल्या सर्व गझलप्रेमी आणि कविताप्रेमींचं माहेर घर आहे. अरे वा. म्हणजे वा वा. तुम्ही कधीही तिथे जाऊ शकता फोन न करता परवानगी न घेता आणि तिथे वा. गेल्यानंतर ज्या गप्पा रंगतात ज्या चर्चा होतात ती गझल आणि कविता सोडून बाकी काय होतच नाही. किती आणि छान. असे रत्नागिरीत क्या आम्ही बात. बरेच वेळी माणसं आहोत की वाट बघत बसतो की कधी आम्हाला सरांच्या घरी जायला मिळते आणि इतका सुंदर पाहुणचार आणि त्याच्यानंतर नेहमीचे त्यांचे उपक्रम जे सुरू असतात ना ते मला त्याच्यात भाग घेता येत नाही, मला तेवढं लिहायला जमत नाही म्हणून. पण दररोज कोण ना कोणतरी उपक्रम ते व्हॉट्सअप ग्रुपवरती देतात त्याची आम्हाला सुद्धा रत्नागिरीत राहायला जावं असं वाटायला लागलंय तुमचं हे ऐकून. सध्या ते रत्नागिरीत राहत नाहीत तर राजापूरला सध्या शिफ्ट झालेत. पण हा पण जी चळवळ एक उभी रत्नागिरीमध्ये एक चळवळ उभी राहिली असते म्हणजे कविता आणि गझल संदर्भात जी चळवळ उभी राहिली त्याचं नेतृत्व आणि त्याचं मुख्य केंद्र हे कोळे दाम्पत्याच्या घरातून सुरू होतं आणि वा. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आणि त्यानिमित्ताने त्यांच्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेता येतोय. लिडिंग त्यांचंच असतं. ते भले आमचं करतात की माझ्या सोबतीला बरीच माणसं असतात सगळे धाव देतात पण मुख्य धुरा जी असते हे दोन्ही दाम्पत्य स्वतःच्या खांद्यावरती घेतं आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त त्यांना सपोर्ट करण्याचं काम करत असतो.
श्रीकांत काही वा म्हणाले का? खूप छान. आणि मला आता हे असं राजापूर रत्नागिरी सगळं वर्णन ऐकून असं वाटायला लागलं की इथून पुढचा कार्यक्रम लोलकचा बहुतेक रत्नागिरी वगैरे कोकण पट्ट्यात ठरतो की काय, आणि ठरला तर छानच आहे. नक्की नक्कीच या, तर आम्ही स्वागताला उत्सुक जरूर आहोत. जरूर घेऊया. अगदी अगदी. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया आता, की दोघांना पण प्रश्न आहे की तुमच्या साहित्यिक योगदानासाठी तुम्ही खरं तर सगळीकडे म्हणजे सर्वत्र सुपरिचित आहात. सगळ्यांना म्हणजे सगळीकडे तुमचं नाव आहे सध्या. तर इथपर्यंत येणं, कारकिर्दीचा हा टप्पा गाठणं, तेही इतक्या कमी वयात असं म्हणता येईल खरं तर. तर तुम्हाला आता मागं वळून बघताना कधी कधी असं म्हणजे वाटतं का की आपल्याला एकमेकांची साथ होती म्हणून आपण इथवर आलो, जर का अशी साथ, साहित्यिक साथ नसती तर मग हाच प्रवास थोडासा वेळानं किंवा अवघड झाला असता, असं काही वाटतं का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला नक्की? मुग्धा, तू सांग पहिल्यांदा. नक्कीच. मी सांगते. खरं तर घरातच म्हणजे सरांच्या प्रेमात सुद्धा मी याचमुळे पडले, त्यांचं लिखाण वगैरे वाचून. आणि म्हणजे वाटायला लागलं की ह्या माणसं, मलाही तीच आवड असल्यामुळे साहजिकच आहे, सूर आमचे लवकर जुळले. आणि मगाशी मी सांगितलं की कार्यशाळेत जरी मी गझल शिकले तरी गझल बाबत जी काय म्हणे इस्लाह करणं, मार्गदर्शन करणं, ते सगळं संजयजी करत असतात. किंबहुना मी असं म्हणेन की माझी गझल लिहून होत नाही तोपर्यंत मी त्यांना झोपू पण देत नाही. रात्री जर उशिरा माझी गझल होत असेल तर मी त्यांना थांबवते की तुम्ही थांबा, ती गझल माझी इस्लाह करा आणि मगच आपण झोपायचंय. म्हणजे ते माझ्याबरोबर कधी 12-12, 1-1 वाजेपर्यंत पण जागे राहतात. तर म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांची साथ इतकी आहे की बाबा एखादं काम राहिले घरात किंवा तर राहू दे, तू कशाला लिहित बसले, असं कधीच ते म्हणत नाहीत. म्हणजे तू लिही, म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांची कधीही तक्रार नसते, तुझं तू कधीही आवर, काही प्रश्न नसतो. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं, आपोआप मला पण असं बर्डन राहत नाही की बाबा आपल्याला सगळं आवरायचंय आणि मी बसले लिहित किंवा काय. म्हणजे कुठेतरी त्यांची पूरक साथ मला मिळत गेली. आणि त्याच्यामुळे, आणि आम्ही जोडीने प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी जोडीने जातो. साहित्यिक कार्यक्रमामध्ये सुद्धा अगदी जोडीने असतो. जर आम्हाला जोडीने कोणी पाहिलं नाही तर विचारतात, सर कुठे गेले का मी कुठे गेले, असं विचारतात आवर्जून लोक. इतकं आम्ही म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडंसं वयामध्ये पण अंतर कमी असल्यामुळे कदाचित आमचे चांगले सूर जुळतात असं मला वाटतंय. असं. आणि सरांचा मुळात, मी बोलकेने सरांचा मुळात शांत स्वभाव हाही त्याला एक कारणीभूत आहे. पण हे सगळ्या वाटचालीमध्ये एकमेकांची साथ असल्याशिवाय काहीच होत नाही. आता तुम्हाला सांगते, साहित्यिक कार्यक्रम जरी आम्ही घ्यायचं म्हटलं तरी कधी कधी आम्हाला स्वतःच्या खिशातले पण पैसे घालावे लागले. त्यावेळेस आम्ही कुणीही, दोघांनाही तेच वेळ असल्यामुळे कधीच आम्ही त्याची तक्रार केली नाही की बाबा एखाद्या कार्यक्रमासाठी आपले जादा का गेले किंवा आपण एवढा खर्च का करतोय. अगदी आमच्या दोघांच्या मनात आलं तर आता आम्ही गाडी काढतो आणि एखाद्या साहित्यिक कार्यक्रमाला एखादी कविता सादर करायला सुद्धा 10,000 खर्च करून जायची आमची तयारी असते. म्हणजे हे इतकं हे कवितेवरचं वेळ प्रेम झपाटून आहे टाकले तुमचं, आम्हाला हा? कवितेवरचं प्रेम आहे हे. मला वाटतं आता 9 वाजून गेलेले आहेत, 17 मिनिटं झाली आहेत. तर मी आता एक शेवटचा प्रश्न मी विचारते, प्रश्न विचारण्यापेक्षा समारोप करते की आतापर्यंत संसारात आणि साहित्यिक प्रवासात एकमेकांच्या साथीने वाटचाल करणाऱ्या या गोड दाम्पत्याच्या जीवनाबद्दल आणि साहित्यिक कारकिर्दीबद्दल आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यात शब्दांचा सुगंध आणि भावनांचा रंग भरलेला आहे. जेव्हा दोन मन शब्दात भेटतात तेव्हा जीवनच कविता बनतं. तर अशा आमच्या लोलकवासी मुग्धा संजयजी कडून एक छोटीशी त्यांची आवडती कविता एक त्यांनी सादर करावी आणि या कवितेबरोबरच आत्ताच्या या मुलाखतीचा समारोप होईल असं मी जाहीर करते. तर कविता आधी मुग्धा वाचेल, नंतर संजयजी वाचतील आणि मग परत सूत्रसंचालक सूत्र हातात घेईल. धन्यवाद विद्याताई. खरं तर प्रथमतः मी आयोजकांना धन्यवाद देते की त्यांनी आमची दखल घेऊन आज इथे आम्हाला आमंत्रित केलं आणि आमच्याशी छान संवाद साधलात आपण सगळ्यांनी. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. सगळ्यांना खूप एकदा धन्यवाद. आणि माझी कविता सादर करते. नाते तुझे नि माझे. आयुष्याच्या वळणावरती तुझे नि माझे नाते जुळले. आयुष्याच्या वळणावरती तुझे नि माझे नाते जुळले. ऊन सावली झेलत झेलत वास्तवातले जगणे कळले. ऊन सावली झेलत झेलत वास्तवातले जगणे कळले. पैसा अडका दागदागिना, पैसा अडका दागदागिना, सारे काही गौण मानले. संसाराला काय हवे हे खरे नेमके मर्म जाणले. संसाराला काय हवे हे खरे नेमके मर्म जाणले. एक कोपरा आनंदाचा, एक कोपरा हळवा दुखरा. एक कोपरा आनंदाचा,
एक कोपरा हळवा दुपरा, मुरट घातली किती क्षणाना, एक कोपरा तरी हासरा. मुरड घातली किती क्षणाना, एक कोपरा तरी हासरा. कृतार्थ आहे जीवनामध्ये, सौख्य नांदते माझ्या दारी. कृतार्थ आहे जीवनामध्ये, सौख्य नांदते माझ्या दारी. तव साथीने छंदासाठी, जावो माझी हयात सारी. तव साथीने छंदासाठी, जावो माझी हयात सारी. पुस्तकांची तर होती दोस्ती, पुस्तकांची तर होती दोस्ती, गझलही कधी स्फुरू लागली. पुस्तकांची होती दोस्ती, गझलही कधी स्फुरू लागली. तुझ्या सवे तर जगता जगता, जगण्याची ही कविता झाली. तुझ्या वा सवे तर जगता जगता, जगण्याची ही कविता झाली. क्या धन्यवाद. बात. सुंदर, एकदम खूप सुंदर. सुंदर, खूप सुंदर. संजयजी, तुम्ही पण एक रचना सादर करावी. हो हो. ही गझलच आहे आणि ती मुग्धासाठी लिहिलेली आहे. ती सादर इर्षाद करतो. इर्षाद. मला पाहुनी पंख पसरले आयुष्याने, मला वा पाहुनी पंख पसरले आयुष्याने, उगाच नाही मला निवडले आयुष्याने. क्या वा बात वा वा, क्या बात. क्या बात आहे. चांदण्यात मी बहरत होतो प्राजक्तासम, चांदण्यात मी बहरत होतो प्राजक्तासम, माझ्यासाठी ऊन झेलले आयुष्याने. छान. वा वाह वाह मी क्या छान. मला सुखाचे अमृत पाजत असतानाही, मला सुखाचे अमृत पाजत असतानाही, दुःखाचे प्यालेच रिचवले आयुष्याने. वा आणि वाह मारत होतो उंच भरारी गगनामध्ये, मारत होतो उंच भरारी गगनामध्ये, घरटे माझे छान राखले आयुष्याने. क्या बात है बहुत अच्छा. खूप छान. आणि वसंत आला आहे आता चिंता नाही, वसंत आला आहे आता चिंता नाही, त्यासाठी पण शिशिर सोसले आयुष्याने, त्यासाठी पण वा शिशिर सोसले आयुष्याने. मला पाहुनी पंख पसरले आयुष्याने आणि उगाच नाही मला निवडले आयुष्याने. धन्यवाद. मुग्धाच वा आयुष्य आहे तुझं म्हणजे, एकंदरीत आयुष्याने पेक्षा मुग्धाच आहे. आयुष्य आहे. झालं. मुग्धा हा रदीफ वापरायच्या ऐवजी त्यांनी आयुष्याने हा रदीफ वापरलाय. रदीफ वापरली हं. खर तर खूप सुंदर रचना दोघांच्याही सादर झालेल्या आहेत आणि खूप सुंदर मुलाखतीला म्हणजे इतका रंग चढलाय, असं वाटतं की अजून चालूच राहावे, अजून प्रश्न विचारले तरी अजून तुमच्याकडनं खूप माहिती जाणून घेता येईल असं वाटतंय. पण विठोबा संपली वारी, निघू का रे घरी आता, तुला माहित आहे मी मुला बाळातून आलो. तर आपल्याला कितीही वाटलं तरी कुठेतरी थांबण्याची कला पण आपल्याला यायला लागते. तर पण हे जरी खरं असलं तरी मला पाटणकर सरांना एक विचारायचं आहे की आपण श्रोत्यांचे प्रश्न घेऊ शकतो का? वेळ आहे का तेवढा आपल्याकडे? आहे 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 वेळ आहे. हा, मग कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? मला वाटतंय डॉक्टर तेंडुलकर सरांनी तेंडुलकरांना. हा हा हँड रेज केलेला आहे. प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही सांगा, मग अनम्यूट करून विचारा. अनिल सर, अनिल तेंडुलकर सर. मला वाटतं ते नाही आहेत सर. दुसरं कोणाला विचारायचे आहेत का? सॉरी. हा अनिल, तुला काही विचारायचंय का? हा, मला थोडा आरोप करायचा आहे त्या कुळे दाम्पत्यावर की त्यांचं एवढं आता कौतुक ऐकलं, रत्नागिरीमधलं त्यांचं कार्य ऐकलं, किंबहुना अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे कार्य आहे, तर त्या मानाने तुम्ही लोलकवर फारसे दिसत नाही. तर तुम्हाला लोलक हा हा निम्नस्तरीय मंच वाटतो का? अरे वा, नाही, काय नाही. प्रश्न विचारले. माझा अगदी गंभीर आरोप आहे. हा हा. म्हणजे नाही तसं काही आता नाही. तुमच्या गोष्टी ऐकल्या ना, ते हा. सर मकसूद सर म्हणत होते की तुमच्या घरी सतत राबता असतो लोकांचा, ते विचारात घेतात तुम्ही त्या मुग्धाताई थोड्या तरी दिसतात. म्हणजे तुम्ही म्हणजे इतका छान असा असे आहात, तरी असं का? हा. लोलक बद्दल असं काही नाही. खरं तर लोलक हा एक खूप चांगला समूह आहे, दर्जेदार. पण काय होत आहे की
आम्ही दोघंही शाळेचे मुख्याध्यापक आहोत आणि बरीचशी जबाबदारीची कामं ती आम्हाला घरी आणून सुद्धा करावी लागतात आणि मग त्यामुळे ठराविक वेळ कमी मिळतो आणि त्यामुळे हे कारण आहे महत्वाचं की इतर समूहावर पण आम्ही कसे कमीच असतो. काही इतर समूहात आम्ही दिसतोय आणि लोलकवर दिसत नाही असं काही नाही. ओके. हे खरंय, हे हा. खरंय. हे खरंय आणि जेन्युइन उत्तर आहे. कारण बाकीच्या समूहांवर पण आम्ही म्हणजे जिथं जिथं कॉमन आहोत ना तिथं सर कमीच दिसतात, हे मात्र मी मान्य करते. चालेल, काही हरकत नाही. आणखी कोणाला काही प्रश्न? हो, माझा प्रश्न आहे अंजलीताई. जो आरोप तेंडुलकर सरांनी संजयवर केला, मी आता जास्त काही बोलत नाही, तो तुमच्यापर्यंत येऊ शकतो. मला आलेलाच आहे तो. मान्य करते. नाही असं काही नाहीये. एक तुम्हाला थोडासा 1 मिनिट वेळ देणार असाल तरच बोलतो मी. हा, बोला ना, बोला ना. की लोलक सतरंगी 4 वर्ष झाली चालू होऊन, हे मी सांगितलं. अनेक जण लोलक सतरंगीवर येतात, भरभरून लिहितात, त्याच्यामध्ये न वृद्धिंगत होतात माझ्या मते. कारण बऱ्याचशे आता शिवदे सरांसारखे लोक आहेत आपल्याकडे जे गंभीरपणे चर्चा करून मार्गदर्शन पण करतात आणि मग कुठेतरी मार्ग सापडल्यावरती नवीन मार्गाला लागू शकतात आणि प्रसिद्ध पण होऊ शकतात. त्यामुळे मला त्याचं काही फार दुःख नाहीये की माणसं लोलकवरती जास्ती वेळ का येत नाहीत. लोलकवरनं येऊन गेलेलो लोक जसं परिसस्पर्श म्हणतो तसा लोलक स्पर्श होऊन जास्ती चांगलं काम करू शकतात, एवढी मला खात्री आहे त्याची. असं मला नक्की वाटतं. प्रश्नच नाही. अर्चना शेळकेंना प्रश्न विचारायचा. म्यूट व्हा अर्चना ताई, म्यूट व्हा तुम्ही. हो मॅडम. हा, नमस्कार. नमस्कार ताई. मी छत्रपती संभाजीनगर वरून बोलते. ऍक्च्युली सरांना किंवा मॅडमला माझा असा प्रश्न आहे. मी पण एका शाळेमध्ये पर्यवेक्षिका म्हणून काम करते, परंतु माझा पूर्ण वेळ कामामध्ये जातो. तर मग या दोघांसाठी प्रश्न असा आहे माझा की वेळेचं नियोजन, बरेचदा असं होतं की मी पहिली ओळ लिहून ठेवते की मला याच्यावर लिहायचंय म्हणून, पण तरी पण ते लिखाण माझं बरेच दिवसांपर्यंत ते अपूर्णच राहतं. तर मग हे दोघं वेळेचं नियोजन कसं करतात, लिखाणासाठी वेळ कसा नियोजित करतात? कठीण प्रश्न आहे तसा. वेळेचं नियोजन नाही करता येत तसं काय फारसं, पण जसं काय म्हणतात ते कधीतरी फार अस्वस्थ असतो तेव्हा शाळेचं काय हातात घ्यावं असं वाटत नाही. तेव्हा असं वाटतं की आपण आपल्या छंदासाठी वेळ दिला तर आपल्याला खूप रिलॅक्स व्हायला होतं आणि म्हणून त्यावेळेस त्या क्षणी शाळेचं काहीच नको असतं समोर. त्यावेळेस मला अगदी माझी कविता गझल मला तरी जवळची वाटते खूप अशी, आणि म्हणून मग ते घेऊन बसते आवडीचं काहीतरी. सर देतात वेळ बऱ्यापैकी, सरांकडे तसं असतं मॅनेजमेंट चांगलं, ते मी बघत असते. ते मला उलट फोर्स करत असतात, तू वेळ काढू नको असं बोलत असतात अगदी मला. होय, मुग्धा देत असतात. बरोबरून कौतुक चाललंय सरांचं. बरोबरच आहे ना, माझे गझल गुरु आहेत ना नंतरचे. ते कौतुक. संजय सरांना काही बोलायचंय का? हा, नाही लिहायचं असेल तर आम्ही मग रात्र पण जागे राहतो. 1-1, 2-2 वाजेपर्यंत पण गझल लिहित राहतो किंवा एखाद्या शेरसाठी आपल्याला रात्र जागवावी लागते. मग तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो, रात्र द्यावी लागते. दिवसाचे आपण काय लिहिता येत नाही आपल्याला. अंजलीताई, विद्याताई, आता वेळेचं बंधन आहे. 2-2.5 मिनिटं राहिलेत. आणि मला वाटतं की सगळ्यांचे प्रश्न झाले असतील तर हा म्हणजे ऍक्च्युली श्रोत्यांचे 2 प्रश्न आले आणि त्याच्यामुळे हा सगळा परिसंवाद अगदी सुफळ संपूर्ण झाल्यासारखं वाटलं मला तर, की त्यांचाही सहभाग मिळाला आपल्याला. आणि खरं तर मुलाखतकाराची मुलाखत घेण्याचं मला टेन्शन आलं होतं, कारण मुग्धाला प्रचंड अनुभव आहे मुलाखत घेण्याचा आणि मी तिला बोलले पण, आणि पण खूप छान वाटलं बोलून. म्हणजे असं वाटलं नाही असं फॉर्मली, एकदम मस्त रिलॅक्स मध्ये आपण बोललो आणि छान माहिती मिळाली सगळ्यांना. तर आता हा प्रश्नोत्तराचा पण एक सत्र झालेलं आहे. तर मी या पुढच्या आभार प्रदर्शनासाठी सुनंदाताई अमृतकर यांना विनंती करते की त्यांनी आपली आभार प्रदर्शनाचे 2 शब्द बोलावेत. नमस्कार. इतका छान कार्यक्रम झाला, पण आभार प्रदर्शन करावंच लागतं, औपचारिकरित्या का होईना, म्हणून 2 शब्द
बोलते, पण इतका सुंदर कार्यक्रम आपण ऐकला की आता त्याचा रसभंग होऊ नये असं वाटतंय. पण एक 2 शब्द फक्त आभाराचे प्लीज ऐकून घ्या. लोलक सतरंगी तर्फे आयोजित परिसंवादात आपले प्रतिभावंत कवी गझलकार श्रीयुत संजय बाळकृष्ण कुळे आणि संवेदनशील मनाच्या कवयित्री गझलकारा मुग्धाताई संजय कुळे या दाम्पत्याला आपण आमंत्रित केलं होतं. डॉक्टर अनुजा शिवदे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी अगदी थोडक्यात करतेय, म्हणजे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका अंजलीताई दीक्षित आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्याताई देशपांडे या दोघींनी आमंत्रितांची मुलाखत घेतली आणि त्यांना दिलखुलास प्रश्न विचारलेत, तेही वेचक आणि वेधक. विद्याताई आणि अंजलीताई दोघीही मुळात साहित्यिकच. साहित्यिकांच्या गप्पा रंगल्या नाहीत असं कधी होईल का? एकाहून एक सुरेख कविता आणि गझला आपण ऐकल्यात, त्याच्यामुळे या चौघांचंही मनपूर्वक आभार. कुळे दाम्पत्य, विद्याताई, अंजलीताई चौघांचेही मनपूर्वक आभार. आणि त्यांच्या गझला सादर करणारे मकसूद सय्यद सर यांचेही मनापासून आभार. आणि उपस्थित श्रोत्यांमधनं काही प्रश्न आलेत. आपले अनिल तेंडोलकर सर नेहमीप्रमाणे त्यांनी पण प्रश्न विचारलेत आणि आपल्या अर्चना शेळके दोघांच्याही प्रश्नांना ह्या दोघांनी छान उत्तर दिलं की वेळ कसा काढतात. फार आवडलं ते. म्हणजे छंदा करता थोडा वेळ काढतो तसा त्यांनी काढला, पण त्यांची पुस्तकं आणि हे सगळं अतिशय काय म्हणतात त्याला, मला अजून एक मुद्दा सांगावासा वाटतोय, तो राहिलाच. बालसाहित्य जे तुम्ही लिहिलं, बालसंग्रह जे प्रकाशित केले, म्हणजे हे केवळ हाडाचे शिक्षक असल्यामुळे तुम्ही मुलांकरता लिहिलेत आणि मुलांकडनं ते त्यांच्यात आवड रुजवली आणि ती मुलं जी ग्रामीण भागातली आहेत ती आता लिहायला लागलीत. म्हणजे त्यांच्याकरता त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्याकडनं करून घेणं, स्पर्धा घेणं, आणि आज ती मुलं लिहू लागलीत. आणि एवढंच नाही, ती एक आजारी मुलगी तुम्ही उल्लेख केला, मला ते फार आवडलं. ती सुद्धा तुमच्या कविता ऐकून तिला बरं वाटायचं आणि ती लिहायला लागली. हा किती मोठा म्हणजे आनंद तुम्हाला मिळाला आणि तुमच्यामुळे आम्हाला ऐकून खूप समाधान वाटलं. खूप खूप आभार मुग्धाताई, संजयजी. असेच लिहित जा, आमच्या पुढे सादर करत जा आणि आम्ही नक्की ऐकत जाऊ. आणि तुम्ही गझलही करता, ज्या टिप्स दिल्या, गझल कविता कशा लिहितात, जे मार्गदर्शन केलं तेही खूप आवडलं. त्याच्याकरताही तुमचे आभार. आणि उपस्थित श्रोत्यांचेही आभार. त्या दर्दी श्रोते असल्यामुळेच कार्यक्रमाला म्हणजे 4 चांद लागतात, तसे त्याच्यामुळे आज कार्यक्रमाला शोभा आली. आणि हा संपूर्ण कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवण्यासाठी वेळेची काटेकोर आखणी करणारी लोलक सतरंगीची टीम, त्यांच्यामुळेच आपल्याला कुळे दाम्पत्यासारख्या अनेक साहित्यिकांची ओळख होते, वाचनाचा व्यासंग वाढतो, ज्ञानात भर पडते. त्यामुळे त्या संपूर्ण टीमचे विशेष आभार. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपले योगदान दिले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. कोणाचे राहिले असतील तर क्षमस्व. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आभार. आणि कार्यक्रम जाहीर करते. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. अंजली, कार्यक्रम संपल्याचं जाहीर कर. हो, नाही आता आभार मानले ना, आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. म्हणजे त्यांनी केलेलंच आहे ऑलरेडी, आभार मानले त्यांनी. जाहीर झाले की बंद करायला मोकळे सगळे. आणि जर का असं वाटत असेल की गप्पा मारायचेत कुणाला तर मारा, काही हरकत नाही. ओके, चलो, कारण तसंही चला चला चला, धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. बाय 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 बाय. मी कार्यक्रम संपवतोय आता इथे. थँक्यू.